गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आज आपण जनरल फार्मॅकोलॉजी या सेक्शन मधला नेक्स्ट टॉपिक पाहणार आहोत, फॅक्टर्स मॉडिफाईंग ड्रग ऍक्शन्स. आतापर्यंत आपलं रूट्स ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन, फार्मेकोकायनेटिक्स, फार्मेकोडायनेमिक्स, ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन हे टॉपिक्स कंप्लीट झालेले आहेत. तर हा जो टॉपिक आहे आजचा, फॅक्टर्स मॉडिफाईंग ड्रग ऍक्शन, हा लॉंग क्वेश्चनच्या दृष्टीने विचारला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे काही शॉर्ट नोट ऑलरेडी ह्या टॉपिकवर विचारले गेलेले आहेत. तर यामध्ये फॅक्टर्स मॉडिफाईंग ड्रग ऍक्शन्स मध्ये कोणकोणते फॅक्टर ड्रगच्या ऍक्शन्स मॉडिफाय करू शकतात ते फॅक्टर्स आपण पाहणार आहे. म्हणजे कोणत्या फॅक्टर्सवर ड्रग ऍक्शन डिपेंड्स आहेत ते आपण पाहणार आहोत. तर ड्रग ऍक्शन जी आहे ती मॉडिफाय करणारे फॅक्टर्स पाहण्या अगोदर हे फॅक्टर्स ड्रग ऍक्शन कशा प्रकारे मॉडिफाय करू शकते ते आपण जाणून घेणार आहोत. तर आपण फार्मेकोडायनेमिक मध्ये पाहिलंय की व्हॉट द ड्रग डज टू द बॉडी, आणि त्यामध्ये आपण मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आणि फार्मेकोलॉजिकल इफेक्ट्स ऑफ द ड्रग कसे होतात ते स्टडी करतो. तर ह्या ड्रगचे ऍक्शन्स कोणते फॅक्टर मॉडिफाय करतात त्या फॅक्टर विषयी आज आपण जाणून घेणार आहोत. तर हे फॅक्टर ड्रगचे ऍक्शन एकतर क्वांटिटेटिव्हली मॉडिफाय करू शकता किंवा क्वालिटेटिव्हली मॉडिफाय करू शकता. क्वांटिटेटिव्हली मॉडिफाय करणं म्हणजे एक तर ते ड्रगचे ऍक्शन वाढवू शकतात त्या फॅक्टर किंवा कमी करू शकतात. आणि क्वालिटेटिव्हली म्हणजे जी ड्रगची ऍक्शन आहे ती चेंज होणार किंवा त्यात जी ऍक्शन आहे त्यात क्वालिटेटिव्ह चेंज होऊ शकतो. म्हणजे त्याच्यात एक जी ऍक्शन आहे ती मॉडिफाय होऊ शकते. ओके, म्हणजे डिफरंट ऍक्शन ही त्याने येऊ शकते त्या फॅक्टर्समुळं, किंवा जी ऍक्शन आहे ती येणार नाही. तर हे फॅक्टर्स मॉडिफाईंग ड्रग ऍक्शन जे आहे त्यामध्ये वेगवेगळे फॅक्टर्स आपण स्टडी करणार आहोत. तर फॅक्टर्स मॉडिफाय ड्रग ऍक्शन आयदर क्वांटिटेटिव्हली और क्वालिटेटिव्हली. आणि यामध्ये कोणकोणते फॅक्टर्स आपण स्टडी करणार आहोत ते जाणून घेणार आहोत. यामध्ये ड्रगची ऍक्शन जी आहे ह्या वेगवेगळ्या फॅक्टरवर डिपेंड असते, आणि हे फॅक्टर ड्रगचे ऍक्शन मॉडिफाय करू शकतात. त्यामध्ये बॉडी साईज आहे, एज, सेक्स, स्पेसिस अँड रेस, जेनेटिक्स, त्यानंतर रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन, एन्व्हायरमेंटल फॅक्टर अँड टाइम ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन, सायकोलॉजिकल फॅक्टर. काही पेशंटला कोमॉर्बिडिटी असेल म्हणजे पॅथॉलॉजिकल स्टेट्स किंवा डिसिजेस असतील, त्यात GI डिसीज, लिव्हर डिसीज, किडनी डिसीज, हार्ट रिलेटेड डिसीज, थायरॉइड रिलेटेड डिसीज, तेही ड्रगचे ऍक्शन्स मॉडिफाय करू शकतात. दोन ड्रग आपण जर सायमल्टेनियसली किंवा क्विक सेक्शनने दिले तर एक ड्रग दुसऱ्या ड्रगचा रिस्पॉन्स मॉडिफाय करू शकतो, त्याला आपण ड्रग इंटरॅक्शन असं म्हणतो. तर ड्रग इंटरॅक्शन कॅन मॉडिफाय ड्रग ऍक्शन. क्युम्युलेशन म्हणजे ड्रग अॅक्युमुलेट झाल्यामुळं ड्रगचा इफेक्ट वाढू शकतो. आणि लास्ट टॉलरन्स. काय आहे टॉलरन्स ते आपण नंतर शेवटी पाहणारच आहोत. तर टॉलरन्स हा एक फॅक्टर पण ड्रगचे ऍक्शन मॉडिफाय करू शकतो. तर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला लॉंग क्वेश्चन आला तर यातले 6-7 फॅक्टर तुम्हाला माहित पाहिजे. तर शॉर्ट नोटच्या दृष्टीने याच्यात काय विचारलं जाऊ शकतं किंवा आतापर्यंत काय विचारलं गेलेलं आहे. तर यामध्ये टॉलरन्स म्हणजे काय त्यावर शॉर्ट नोट येऊ शकते. टाइप्स ऑफ टॉलरन्स. त्यानंतर टॅकिफायलेक्सिस हा एक रॅपिड डेव्हलपमेंट ऑफ टॉलरन्सचा प्रकार आहे. तर टॅकिफायलेक्सिस म्हणजे काय, गिव्ह वन एक्झाम्पल ऑफ टॅकिफायलेक्सिस. ओके, असा 2 मार्कचा क्वेश्चन येऊ शकतो. त्याचप्रमाणे यावर प्लॅसिबो आणि नोसिबो याचे डेफिनेशन्स विचारले गेलेले आहेत. जेनेटिक फॅक्टर ड्रग रिस्पॉन्स कसं मॉडिफाय करतात तेही तुम्हाला 2 मार्कला विचारलं जाऊ शकतं. तर यामध्ये लॉंग क्वेश्चन येण्या ह्या टॉपिकवर येण्याचे चान्स आहेत. त्याचप्रमाणे 2-2 मार्कचे क्वेश्चनही ऑलरेडी युनिव्हर्सिटीमध्ये विचारले गेलेले आहेत. तर त्या दृष्टीने आपल्याला हे सगळे फॅक्टर पाहिजे आहेत. तर आता 2 मार्कच्या दृष्टीने ह्यामध्ये जे महत्वाचे पॉइंट्स आहेत ते मी तुम्हाला त्या त्या सेक्शन मध्ये डिस्कस करणारच आहे. तर हे सगळे फॅक्टर्स आपण एक करून पाहणार आहोत. तर कोणकोणते फॅक्टर्स ड्रग ऍक्शन मॉडिफाय करतात. तर
पहिले 4-5 फॅक्टर जे आहे ते पेशंटशी रिलेटेड आहे. त्याची बॉडी साईज काय, एज काय आहे, सेक्स काय आहे, त्याची रेस काय आहे, ओके. त्याचं जेनेटिक्सवर पण डिपेंड आहे आणि बाकी राहिलेले फॅक्टर. तर पहिले आपण ते फॅक्टर्स पाहूया. आता बॉडी साईज हा पहिला फॅक्टर आहे. तर बॉडी साईजवर ड्रगचे ऍक्शन डिपेंड असते का? तर त्याचा आन्सर आहे येस. आता बॉडी साईजवर ड्रगचे ऍक्शन कशी डिपेंड आहे? तर बॉडी साईज मध्ये एक ॲव्हरेज बिल्ड पेशंट आहे, एक ओबेस पेशंट आहे आणि एक क्लीन पेशंट आहे. तर तिघांमध्ये जर आपण ॲव्हरेज डोस देत असू, तर जो ॲव्हरेज बिल्ड पर्सन आहे त्याच्यासाठी तो डोस सफिशियंट राहू शकतो. जो ओबेस पेशंट असेल त्याला जर आपण ॲव्हरेज डोस दिला, तर ओबेस पेशंटमध्ये त्या डोसने येणारा रिस्पॉन्स हा कमी राहू शकतो, कारण ओबेस पेशंटमध्ये काही ड्रग हे ॲडिपोस टिश्यूमध्ये अक्युमुलेट होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळं कमी ड्रग ॲट द साईट ऑफ ॲक्शन जातं आणि त्यामुळं ड्रगचा रिस्पॉन्स जो आहे तो कमी येऊ शकतो. आणि ॲव्हरेज डोस जर आपण लीन पेशंटला जर दिला, लुकड्या पेशंटला, तर तो डोस त्या पेशंटच्या दृष्टीने जास्त होऊ शकतो, कारण त्यामध्ये जे ॲव्हरेज वेट आहे पेशंटचं त्याच्यापेक्षा कमी वेट असतं. त्यात फॅट चं प्रमाण त्या पेशंटमध्ये कमी असतं ॲडिपोज टिश्यूचं. त्यामुळं ड्रग जास्त इतर टिश्यू डिपॉझिट पेक्षा तो साईट ऑफ ऍक्शनला जास्त जाऊ शकतो आणि त्यामुळं ऍक्शन ही जास्त होऊ शकते. म्हणजे थोडक्यात काय की ड्रगचा रिस्पॉन्स जो आहे तो ॲव्हरेज डोस आपण ओबेस पेशंटला दिला तर तो जितका यायला पाहिजे तितका येणार नाही, आणि लीन पेशंटला जर दिला तोच डोस, ॲव्हरेज डोस, तर त्यांच्यात लीन पेशंटमध्ये रिस्पॉन्स जास्त येऊ शकतो. तर बॉडी साईज ड्रग ऍक्शन मॉडिफाय करू शकतात, ड्रग रिस्पॉन्स मॉडिफाय करू शकतात, ओके. ड्रग रिस्पॉन्स काही कसा मॉडिफाय करतात ते आपण पाहिलंय. तर बॉडी साईज विषय आपण पाहिलेला आहे. तर जे पण डोस आपण सिस्टेमिक फार्मेकॉलॉजी मध्ये डिस्कस करणार आहोत, तर त्याला आपण ॲव्हरेज ॲडल्ट डोस म्हणतो. आणि हा डोस 70 kg जे ॲव्हरेज बिल्ड पेशंटचं पर्सनचं वेट असतो त्याशी रिलेटेड तो डोस असतो, ओके. परंतु जे ओबेस पेशंट असतात, लीन पेशंट असतात, त्यामध्ये आपण डोस पाहिलं की ॲव्हरेज डोस दिला ओबेस पेशंटमध्ये तर तो कमी पडू शकतो, रिस्पॉन्स कमी येऊ शकतो. किंवा लीन पेशंटमध्ये ॲव्हरेज डोस जर दिला तर तो जास्त इफेक्ट प्रोड्यूस करू शकतो. त्यामुळं जर ओबेस पेशंट असेल किंवा लीन पेशंट असेल तर अशा पेशंटचा डोस आपण कॅल्क्युलेट करू शकतो, इंडिव्हिज्युअल डोस कॅल्क्युलेट करू शकतो जर पेशंटचं वेट माहीत असेल. त्यासाठी एक फॉर्म्युला आहे, इंडिव्हिज्युअल डोस इज इक्वल टू बॉडी वेट इन kg डिवायडेड बाय 70 मल्टिप्लाय बाय ॲव्हरेज ॲडल्ट डोस. तर आपल्याला पेशंटचं वेट माहीत असेल आणि ॲव्हरेज ॲडल्ट डोस माहीत असेल, 70 kg पर्सनला जो देतो तो जर माहीत असेल, तर त्यावरून इंडिव्हिज्युअल डोस आपण ह्या फॉर्म्युल्याने काढू शकतो. तर हा फॉर्म्युला MCQच्या दृष्टीने विचारला जाऊ शकतो. तर फॉर्म्युला आहे, वेट वरून पेशंटचा इंडिव्हिज्युअल डोस आपण कॅल्क्युलेट करू शकतो. त्याचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, बॉडी वेट इन kg डिवायडेड बाय 70 मल्टिप्लाय बाय डोस ॲव्हरेज ॲडल्ट डोस. तर हा फॉर्म्युला आपण इंडिव्हिज्युअल डोस कॅल्क्युलेट करण्यासाठी वापरतो जर आपल्याला पेशंटचं वेट आणि ॲव्हरेज ॲडल्ट डोस त्या ड्रगचा माहीत असेल तर, ओके. आता ॲव्हरेज ॲडल्ट डोस किंवा आपलं सॉरी इंडिव्हिज्युअल डोस आपण बॉडी वेट वरून कसं कॅल्क्युलेट करता तो फॉर्म्युला पाहिलेला आहे. त्याचप्रमाणे इंडिव्हिज्युअल डोस आपण बॉडी सरफेस एरियावरूनही कॅल्क्युलेट करू शकतो जर पेशंटचा बॉडी सरफेस एरिया माहीत असेल. ॲक्च्युली बॉडी वेटपेक्षा बॉडी सरफेस एरियाने जर आपण डोस कॅल्क्युलेट केला तर तो जास्त ॲक्युरेट येतो, ओके. तर काही काही रेफरन्सेस नुसार
बॉडी सरफेस एरिया प्रोव्हाइड्स मोर ॲक्युरेट बेसिस फॉर डोस कॅल्क्युलेशन रॅदर दॅन बॉडी वेट. आता आपण काय करत आहोत की बॉडी साईजने ड्रग ऍक्शन मॉडिफाय होऊ शकते, आपण ते पाहिलं. त्यानंतर मग इंडिव्हिज्युअल डोस कसं कॅल्क्युलेट करतात, बॉडी वेट वरून कसं कॅल्क्युलेट करतात ते पाहिलं. आणि आता आपण असं पाहतोय की बॉडी सरफेस एरियावरून जर आपण इंडिव्हिज्युअल डोस कॅल्क्युलेट केला तर तो मोर ॲक्युरेट असतो रॅदर दॅन आपण जर इंडिव्हिज्युअल डोस बॉडी वेट वरून कॅल्क्युलेट केला. तर बॉडी सरफेस एरियावरून इंडिव्हिज्युअल डोस कसा कॅल्क्युलेट करतात त्याचा एक फॉर्म्युला मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. इंडिव्हिज्युअल डोस इज इक्वल टू बॉडी सरफेस एरिया इन मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय 1.7 मल्टिप्लाय बाय ॲव्हरेज ॲडल्ट डोस. इंडिव्हिज्युअल डोस कॅल्क्युलेट कसा करतात, त्या पेशंटचा बॉडी सरफेस एरिया माहीत असेल आणि ॲव्हरेज ॲडल्ट डोस माहीत असेल तर फॉर्म्युला असा आहे, individual dose is equal to body surface area in meter square divided by 1.7 multiplied by average adult dose. परंतु बॉडी सरफेस एरियावरून माहीत असेल त्याच्या बॉडी सरफेस एरियावरून इंडिव्हिज्युअल डोस कॅल्क्युलेट करणं थोडं कंबरसम आहे, डिफिकल्ट आहे. त्याचं रिझन काय आहे की बॉडी सरफेस एरिया पहिले आपल्या त्या पेशंटचा कॅल्क्युलेट करावा लागतो आणि तो कॅल्क्युलेट करून मग आपण इंडिव्हिज्युअल डोस कॅल्क्युलेट करू शकतो. बॉडी वेट आपण इझिली पाहू शकतो. जे वेइंग मशीन आहे त्याच्यावर पेशंट उभा राहिला तर आपल्याला डायरेक्ट बॉडी वेट आपल्याला कळणार आहे. पण बॉडी सरफेस एरिया कॅल्क्युलेट करणं पहिले महत्वाचं आहे. इंडिव्हिज्युअल डोस जर बॉडी सरफेस एरियावरून कॅल्क्युलेट करायचा असेल त्यासाठी एक फॉर्म्युला आहे, त्याला डुबोईज फॉर्म्युला असं म्हणतात. त्यावरून बॉडी सरफेस एरिया आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तर हा फॉर्म्युला एक्झाम मध्ये कोणी विचारणार नाही, जस्ट आपण पाहत आहोत बॉडी सरफेस एरिया इन मीटर स्क्वेअर. त्यासाठी पेशंटचं वेट आणि हाईट माहीत असणं गरजेचं आहे. तर पेशंटचं बॉडी वेट इन केजी रेस टू 0.425 multiply by height in centimeter raised to 0.725 multiply by 0.007184 हा बॉडी सरफेस एरियाचा फॉर्म्युला आहे. म्हणजे बॉडी सरफेस एरिया इज इक्वल टू बॉडी वेट इन केजी, ओके, बॉडी वेट इन केजी रेस टू 0.425 मल्टिप्लाय बाय हाईट इन सेंटीमीटर रेस टू 0.725 मल्टिप्लाय बाय 0.007184. तर हे दुबोईज फॉर्म्युलावरून आपण बॉडी सरफेस एरिया पहिले पेशंटचं कॅल्क्युलेट करणार. मग त्यासाठी पेशंटचं तुम्हाला वेट माहीत असणं गरजेचं आहे आणि पेशंटचं हाईट माहीत असणं गरजेचं आहे. त्यावरून आपण बॉडी सरफेस एरिया कॅल्क्युलेट करतो. तर आता हे कॅल्क्युलेशन करणं डिफिकल्ट आहे, त्याच्यामुळं क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये जर इंडिव्हिज्युअल डोस काढायचा असेल तर बॉडी सरफेस एरियापेक्षा बॉडी वेट वरून जास्त इझिली कॅल्क्युलेट होतो, म्हणून ती मेथड जास्त वापरली जाते. बॉडी सरफेस एरियावरून डोस कॅल्क्युलेशन हे आपण रेअरली करतो, परंतु काही ट्रीटमेंट्स अशा आहेत त्याच्यात आपण डोस इंडिव्हिज्युअल डोस बॉडी सरफेस एरियावरून कॅल्क्युलेट करतो. जसं कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये आपण जे अँटी कॅन्सर ड्रग देतो तर काही अँटी कॅन्सरचा डोस आपण इंडिव्हिज्युअल डोस हा बॉडी सरफेस एरियावरून कॅल्क्युलेट करतो. तर हा एक MCQ तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके. आता बॉडी सरफेस एरिया साठी वेट आणि हाईट माहीत असणं गरजेचं आहे. तर आता काही चार्ट्स पण अवेलेबल आहेत. त्या चार्ट्समध्ये पेशंटची हाईट आणि वेट माहीत असेल तर त्या चार्टवरून बॉडी सरफेस एरिया त्याचा आपल्याला लगेच दिसतो. जसं लॉगेरिथमचा चार्ट आहे तसाच बॉडी सरफेस एरियाचा जो नोमोग्राम्स आहे त्याच्यावरून बॉडी वेट आणि हाईट हा यावरून तो चार्ट बनवलेला आहे. ओके. आणि त्या चार्टवरून आपल्याला पेशंटचं वेट आणि हाईट, ओके, तर त्यामध्ये रो मध्ये सपोज वेट असेल आणि कॉलम मध्ये हाईट असतील तर त्या वेट आणि त्या हाईटचा जर आपण पॉइंट बघितला तर त्याचा बॉडी सरफेस एरिया त्याच्यावरून आपल्याला लगेच कळेल. तर असे टेबल्स पण अवेलेबल आहे बॉडी सरफेस एरियासाठी, तर आपण ते पण वापरू शकतो.
ओके. तर जनरली बॉडी सरफेस एरियावरून इंडिव्हिज्युअल डोस आपण डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये कॅल्क्युलेट करत नाही, परंतु अँटी कॅन्सर ड्रगसाठी बॉडी सरफेस एरियावरून इंडिव्हिज्युअल डोस कॅल्क्युलेट करावा लागतो का हे अँटी कॅन्सर ड्रगचा, तर हा एक MCQ तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर आपण बॉडी साईज, ओके, बॉडी साईज ड्रग ॲक्शन्स अल्टर करू शकते, आपण ते पाहिले. ओबेज आणि लीन पेशंटमध्ये काय होऊ शकतं आपण ते पाहिलेलं आहे. ओबेज पेशंटमध्ये जर आपण ॲव्हरेज ॲडल्ट डोस दिला तर ॲट द साईट ऑफ ॲक्शन, जिथं आपल्याला ॲक्शन पाहिजे तिथं सफिशियंट ड्रग जात नाही, कारण काही ड्रग हे ओबेज पेशंटमध्ये ॲडिपोज टिश्यूमध्ये डिपॉझिट होण्याचे चान्सेस असतात, कारण तिथं ॲडिपोज टिश्यू जास्त डेव्हलप झालेले असतात. आणि लीन पेशंटमध्ये ॲव्हरेज ॲडल्ट डोस जर दिला तर त्यामध्ये ड्रगच्या साईट ऑफ ॲक्शन आहे तिथं जास्त ड्रग ॲक्युमुलेट होऊ शकतं. त्यामुळं रिस्पॉन्स त्यांच्यात जास्त येऊ शकतो. त्यामुळं इंडिव्हिज्युअल डोस कॅल्क्युलेट करणं कधीही बेटर असतं. तर हे बॉडी सरफेस एरिया पाहिलेला आहे. एज, आता एज, एज कॅन एज मॉडिफाय द ड्रग ॲक्शन, तर त्याचा आन्सर येस आहे. त्याचं रिझन असं आहे की फिजिओलॉजी जर आपण ॲव्हरेज ॲडल्ट पर्सनची पाहिली, जसं ॲव्हरेज ॲडल्ट पर्सन आहे त्याची फिजिओलॉजी पाहिली, आणि एल्डरली पेशंट आहे त्याची फिजिओलॉजी पाहिली, आणि यंग पेशंट आहे, चिल्ड्रन आहे, तर त्याची फिजिओलॉजी पाहिली, तर त्यात काही ना काही फरक असतो. तसं पाहिलं गेलं तर चिल्ड्रन आणि एल्डरची फिजिओलॉजिकल डिफरन्स काय आहे ते मी तुमच्याशी डिस्कस करणारच आहे. जसं पाहिलं गेलं तर आपण जर इन्फंटचा विचार केला तर ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट जो आहे तो कमी असतो. 5 महिने झाल्यावर तो आपल्या ॲडल्टच्या रेटशी त्या मॅच होतो. त्याचप्रमाणे ट्युब्युलर ट्रान्सपोर्ट जे आहे, ट्युब्युलर सिक्रेशन प्रोसेस, ती इन्फंटमध्ये 7 महिने झाल्यावर ती मॅच्युअर होते. त्यामुळं हे फिजिओलॉजिकल डिफरन्स असल्यामुळं यंग एजमध्ये आणि एल्डरली पेशंटमध्ये, आता एल्डरलीचा विचार केला तर लिव्हर फंक्शन जे आहे ते कमी झालेलं असतं, रिनल फंक्शन ते आहे ते अफेक्ट झालेलं असतं, एजनुसार ते डिक्लाइन झालेलं असतं रिनल एक्सक्रिशन. त्यामुळं एल्डरलीमध्ये ॲव्हरेज पेशंटपेक्षा ड्रगचं मेटाबॉलिझम एक्सक्रिशन हे स्लो होऊ शकतं. त्यामुळे तसं डोस मॉडिफिकेशन आपल्याला करणं ही कधी गरजेचं पडतं, डिपेंडिंग ऑन लिव्हर आणि किडनी पॅरामीटर्स. तर हे एज फॅक्टर पण ड्रगची ऍक्शन मॉडिफाय करू शकतो. त्यामुळं ॲव्हरेज ॲडल्ट डोस तुम्हाला माहित आहे, तोच डोस आपण चिल्ड्रनमध्ये देत नाही, बरोबर आहे. तर चिल्ड्रनमध्ये आपल्याला जर ॲडल्ट डोस माहीत असेल तर चिल्ड्रनचा डोस, त्या चाइल्डचं एज जर माहीत असेल, आता वेट माहीत असेल तर इंडिव्हिज्युअल डोस कसा कॅल्क्युलेट करता मी तुम्हाला सांगितलंय. आता पेशंटचं एज माहीत आहे, एजवरून पेशंटचं एज जे आहे त्याच्यावरून आपल्याला डिसाईड करायचं की किती डोस द्यायचा, तर त्यासाठी ही फॉर्म्युला आहे. त्यासाठी दोन फॉर्म्युला आहे. MCQच्या दृष्टीने हे फॉर्म्युला तुम्हाला माहित पाहिजे. यंग्स फॉर्म्युला म्हणजे काय आहे, डिलिंग्स फॉर्म्युला म्हणजे काय आहे, आणि MCQ मध्ये विच ऑफ द फॉलोइंग इज यंग्स फॉर्म्युला असं आलं तर त्यावेळेस तुम्हाला ते क्लिक झालं पाहिजे. तर यंग्स फॉर्म्युलामध्ये त्यांनी काय अझम्स केले आहे की 12 वर्षाच्या मुलाला हाफ ऑफ द ॲडल्ट डोस लागतो, म्हणजे ॲडल्ट डोस जो आहे त्याचा हाफ डोस हा 12 वर्षाच्या मुलाला लागतो. त्याच्यावरून त्यांनी तो फॉर्म्युला कॅल्क्युलेट केलेला आहे. तर यंग्स फॉर्म्युला काय आहे ते मी तुमच्याशी डिस्कस करतोय. आणि चाइल्ड मधलं डोस आपण एज माहीत असेल तर कसं कॅल्क्युलेट करू शकतो, तर यंग्स फॉर्म्युलाने चाइल्ड डोस इज इक्वल टू एज इन इयर्स, च्या पेशंटचं एज इन इयर्स डिवायडेड बाय एज प्लस 12. हे लक्षात घ्या, एज प्लस 12 आहे, अँड होल इज मल्टिप्लाय बाय ॲडल्ट डोस. तर चाइल्ड डोस इज इक्वल टू एज इन इयर्स डिवायडेड बाय एज प्लस 12 मल्टिप्लाय बाय ॲडल्ट डोस. दिस इज अ यंग्स फॉर्म्युला. मग त्यामध्ये तुम्ही पहा, याचा फॉर्म्युला असा डेव्हलप की 12 वर्षाच्या मुलाला हाफ ऑफ द ॲडल्ट डोस लागतो. समजा आपण 12 वर्षाच्या मुलाचा डोस कॅल्क्युलेट करायचा आहे, तर एज इन इयर्स 12 आहे, एज प्लस 12 म्हणजे 12 + 12, ओके, अँड मल्टिप्लाय बाय ॲडल्ट डोस, ॲडल्ट डोस जो असेल तो.
ओके, तर हे 12/24 येतात, मल्टिप्लाय बाय ॲडल्ट डोस येईल. 12/25 म्हणजे 1/2 ऑफ ॲडल्ट डोस, म्हणजेच ॲडल्ट डोस जो आहे त्याचा हाफ डोस ह्या 12 वर्षाच्या मुलाला लागतो. हे यंग्स फॉर्म्युलाने ॲझम केलेलं आहे यंग्सने, आणि त्याच्यानुसार हा फॉर्म्युला बनवलेला आहे. तर चाइल्ड डोस इज इक्वल टू एज इन इयर्स डिवाइडेड बाय एज प्लस 12 मल्टिप्लाय बाय ॲडल्ट डोस. आता दुसरा जो फॉर्म्युला आहे डिलिंग्स फॉर्म्युला, त्याने काय ॲझम केलं आहे की 20 वर्षाच्या चाइल्डला ॲव्हरेज ॲडल्ट डोस लागतो. मग त्यानुसार त्यांनी फॉर्म्युला बनवलेला आहे. चाइल्ड डोस इज इक्वल टू एज इन इयर्स डिवायडेड बाय 20 मल्टिप्लाय बाय ॲडल्ट डोस. तर ह्या फॉर्म्युल्याने त्यांनी काय ॲझम्पशन बनवलेलं आहे की 20 इयर्स चाइल्डला ॲडल्ट डोस लागतो. तर 20/20 मल्टिप्लाय बाय ॲडल्ट डोस. एज इन इयर जर 20 असेल आणि डिवायडेड बाय 20 मल्टिप्लाय बाय ॲडल्ट डोस, तर 20/20 1 येतं, 1 इंटू ॲडल्ट डोस. तर चाइल्ड डोस इज इक्वल टू ॲडल्ट डोस ॲट द एज ऑफ 20 इयर्स अकॉर्डिंग टू द डिलिंग्स फॉर्म्युला. तर डिलिंग्स फॉर्म्युला थोडा वेगळा आहे यंग्सपेक्षा. तर चिलिंग फॉर्म्युला काय आहे? एज इन इयर्स डिवायडेड बाय 20 मल्टिप्लाय बाय ॲडल्ट डोस. तर हे दोन फॉर्म्युला MCQ ला आतापर्यंत विचारले गेलेले आहेत. तर त्यामध्ये कन्फ्यूज काय होतं, फॉर्म्युला लक्षात राहतो, फक्त यंग्स फॉर्म्युला कोणता आहे आणि डिलिंग्स फॉर्म्युला कोणता आहे हे तुम्हाला माहित पाहिजे. तर हे झालं चिल्ड्रनमध्ये. आपण ॲडल्ट डोस माहीत आहे आणि चाइल्डचं एज माहीत असेल तर त्याच्यावरून चाइल्डचा डोस कसं कॅल्क्युलेट करतात ते आपण पाहिलेलं आहे. आता इन्फंट आणि एल्डरली पेशंटमध्ये जनरली आपण जे डोस आहे ते पेशंटच्या कंडिशनवर डिपेंड असतात. इन्फंटमध्ये काही फिजिओलॉजिकल डिफरन्स आहे, त्यामुळे इंडिव्हिज्युअल डोस आपण म्हणजे इन्फंटमध्ये जे चाइल्ड डोसचा फॉर्म्युला आहे, यंग्स फॉर्म्युला किंवा डिलिंग्स फॉर्म्युला, हे इन्फंटमध्ये अप्लाय करत नाही. त्यांचे डोस आपण इंडिव्हिज्युअली लर्न करून ते डिसाईड करतो. तर इन्फंटमध्ये काय फिजिओलॉजिकल डिफरन्स असतात, तर फिजिओलॉजिकल डिफरन्स कोणत्या लेवलला असू शकतात? ॲब्सॉर्प्शन लेवलला, डिस्ट्रीब्युशन लेवलला, मेटाबॉलिझम लेवलला, एक्सक्रिशन लेवलला, जे महत्वाचे स्टेप्स आहेत त्या लेवलशी राहू शकतात. जसं मेटाबॉलिझमसाठी लिव्हर महत्वाचं आहे, एक्सक्रिशनसाठी किडनी महत्वाचं आहे, त्याचं फंक्शन कसं आहे, ऍब्सॉर्प्शन कसं होतं इन्फंटमध्ये, त्यावर सर्व गोष्टी डिपेंड आहे. आणि हे फार्मेकोकायनेटिक पॅरामीटर जर अल्टर झाल्या तर कॉन्सन्ट्रेशन जे ड्रगचं आहे ते साईट ऑफ ऍक्शनला जे रीच होतं ते अल्टर होऊ शकतो. आणि ड्रग जर नॉर्मल कॉन्सन्ट्रेशन पेक्षा वेगळ्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये जर डिपॉझिट झाला आहे साईट ऑफ ऍक्शनला, तर रिस्पॉन्स मॉडिफाय होणार आहे. तर इन्फंट्स मध्ये काय काय चेंजेस असतात ऍडल्ट पेक्षा, तर ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट त्यांचा कमी असतो. तो ऍडल्ट रेटशी कधी मॅच होतो, तर 5 महिन्यानंतर. ट्युब्युलर सिक्रेशनचा जर विचार केला तर ते पण कमी असतं, आणि 7 महिन्यानंतर ते ॲव्हरेज ॲडल्ट जो हे आहे फंक्शन ट्युब्युलर सिक्रेशनचं त्याच्याशी मॅच होतो. त्यामुळं जे ड्रग ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन किंवा ट्युब्युलर सिक्रेशनने इलिमिनेट होत आहे, तर असे ड्रग्स इन्फंटमध्ये पहिले 5 ते 7 महिने स्लो इलिमिनेट होतात, आणि हप्त्यांचा जास्त असू शकतो. बरोबर आहे. तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. त्याचप्रमाणे लिव्हर हे फुल्ली मॅच्युअर नसतं इन्फंटमध्ये, त्यामुळं ड्रग मेटाबॉलिझम हे स्लो होतं आणि ड्रग अक्युमुलेट होऊ शकतं, टॉक्झिसिटी होऊ शकते. जसं क्लोरॅम्फेनिकॉल नावाचा जो अँटीबायोटिक आहे, तो जर तो बेबीमध्ये दिला आणि त्यामध्ये त्याचं जर एक मेटाबॉलिझम एक्सक्रिशन स्लो झालं तर तो अक्युमुलेट होऊन टॉक्झिसिटी होते. त्याला एक नाव आहे ग्रे बेबी सिंड्रोम. तर क्लोराम्फेनिकॉल रिस्पॉन्सिबल फॉर ग्रे बेबी सिंड्रोम. मेनली प्रीमॅच्युअर बेबी जे असतात त्यामध्ये ह्याचे चान्सेस जास्त असतात, हे साईड इफेक्टचे किंवा जे डिफरन्सेस आपण पाहिले ते त्याच्यात ते जास्त असतात, आणि त्यामुळे प्रीमॅच्युअर इन्फंट जे असेल त्याच्यामध्ये हे रिस्पॉन्स अल्टर होण्याचे चान्सेस अजून वाढतात. ओके. चिल्ड्रनमध्ये ब्लड ब्रेन बॅरियर इन्फंटचा जर विचार केला तर तेही फुल्ली डेव्हलप नसतं, त्यामुळे काही ड्रग ब्लड ब्रेन बॅरियरही क्रॉस करू शकतं आणि कर्निफेरसही होऊ शकतं. ऍब्सॉर्प्शनचा जर विचार केला तर स्किन जास्त परमिएबल असते इन्फंटची, त्यामुळं
ट्रान्सडर्मल पॅचने जे ड्रग देतो त्याचं ऍब्सॉर्प्शन हे ॲव्हरेज ॲडल्ट ऍब्सॉर्प्शन रेट पेक्षा हे जास्त असू शकतं. बरोबर आहे. आणि हे जे चेंजेस पाहिलेले आहेत आपण ते प्रीमॅच्युअर बेबीमध्ये अजून एक्झॅगरेटेड असतात. तर हे चेंजेस कोणत्या लेवलला पाहिले आपण? ऍब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रीशन लेवलला पाहिलं. ऍब्सॉर्प्शन लेवलला स्किन रिलेटेड पाहिलं की स्किनची परमेबिलिटी जास्त असते. डिस्ट्रीब्युशन लेवलला ब्लड ब्रेन बॅरियर हे पुअरली फॉर्म झाल्यामुळं इन्फंटमध्ये सुरुवातीला एनी ड्रग कॅन क्रॉस ब्लड ब्रेन बॅरियर, त्यामुळे टॉक्झिसिटी होऊ शकते, कर्निक्टरस होऊ शकतं. लिव्हर मेटाबॉलिझिंग एन्झाईम फुल्ली डेव्हलप झालेले नसतात. मेटाबॉलिझम पॉईंट ऑफ व्ह्यू एक पॉईंट पाहिला आणि एक्सक्रिशन पॉईंट ऑफ व्ह्यू ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट हा आहे ते कमी असतं. ट्युब्युलर सिक्रेशन हे कमी असतं इन्फंटमध्ये. त्यामुळं इन्फंटमध्ये डोस जे आहे आपण ॲज सच लर्न केले पाहिजे कोणत्याही फॉर्म्युल्यावरून, ते इन्फंटमध्ये म्हणजे पहिल्या 1 वर्षात कॅल्क्युलेट केले नाही पाहिजे. तर हे इन्फंटशी रिलेटेड चेंजेस जे आहेत ते ऍब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रिशन पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता. आता एक्झाममध्ये एवढं डिटेलमध्ये तुम्हाला कोणी म्हणजे लॉंग क्वेश्चन पॉईंट ऑफ व्ह्यू विचारणार नाही. बरोबर आहे. तर थोडक्यात तुम्हाला लागणार आहे फक्त एक अंडरस्टँडिंग पॉईंट ऑफ व्ह्यू. आपण ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करत आहोत. ओके. आता एल्डरलीचा जर विचार केला तर त्यामध्ये पण ऍब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम, एक्सक्रीशन अफेक्ट झालेलं असतं. तर पहिले आपण एक्सक्रीशन पॉईंट ऑफ व्ह्यू आपण पाहणार आहोत की रिनल सिस्टीमचं जे फंक्शन आहे ते डिक्लाइन झालेलं असतो. क्रिएटिन क्लिअरन्स जो आहे तो कमी होतो. त्यामुळं एल्डरलीमध्ये डोस देताना जे ड्रग ॲज सच एक्सक्रीट होत आहे विदाउट मेटाबॉलिझम ते देताना आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल अमायनोग्लायकोसाइड्स, स्ट्रिप्टोमायसिन, जेंटामायसिन, these drugs do not undergo metabolism excreted as such through kidney, especially through glomerular filtration. आणि त्यामुळं एल्डरली पेशंटमध्ये जर GFR कमी झालेला असेल तर ऑब्विसली अमायनोग्लायकोसाइड इलिमिनेट नाही होणार आणि त्याच्यामुळं टॉक्झिसिटी होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळं जर डोसचा जर विचार केला तर त्यानुसार तो एल्डरली पेशंटमध्ये अमायनोग्लायकोसाइडचा डोस मॉडिफाय करणं गरजेचं असतं. जसं स्ट्रिप्टोमायसिन अमायनोग्लायकोसाइड हे बिलो 50 इयर्स 1000 मिलीग्रॅम म्हणजेच 1 ग्रॅम आपण यूज करू शकतो. आफ्टर 50 इयर्स देताना डोस आपल्याला कमी द्यावा लागतो. 750 मिलीग्रॅम हा डोस आहे आणि अबो 65 किंवा 70 इयर्सचा जर विचार केला तर डोस अजून कमी करावा लागतो 500 मिलीग्रॅम. तर हे एक एक्झाम्पल, क्लासिकल एक्झाम्पल तुमच्याशी मी डिस्कस केलेलं आहे आणि इट इज रिलेटेड विथ रिनल फंक्शन विच डिक्लाइन इन एल्डरली पेशंट. ओके. त्याचप्रमाणे एल्डरली पेशंटमध्ये एक्सक्रीशन पार्ट पाहिला. मेटाबॉलिझमचा जर विचार केला तर हिपॅटिक फंक्शन जे आहे तो कमी झालेला असतो. ड्रग मेटाबॉलायझिंग कॅपॅसिटी कमी झालेली असते. लिव्हर ब्लड फ्लो कमी झालेला असतो. त्यामुळं ज्या ड्रग्सचं हिपॅटिक एक्स्ट्रॅक्शन जास्त आहे म्हणजे ज्या ड्रग्सचं फर्स्ट पास मेटाबॉलिझम जास्त आहे दुसऱ्या भाषेमध्ये, अशा ड्रग्स एल्डरली पेशंटमध्ये आता लिव्हर फंक्शन जर अफेक्ट झालेला असेल तर मेटाबोलाइज होणार नाही ड्रग आणि त्यामुळे ड्रग अक्युमुलेट होऊ शकतो किंवा मेटाबोलाइज न झाल्यामुळे सिस्टेमिक सर्क्युलेशनमध्ये जास्त ड्रग जाईल. त्यामुळे बायबिलिटी त्या ड्रगची जास्त असू शकते जर एल्डरली पेशंटमध्ये लिव्हर डिस्फंक्शन असेल. ओके. आणि त्यामुळं एल्डरली पेशंटमध्ये जर रिनल आणि लिव्हर हे दोन्ही फंक्शन डिक्लाइन झालेले असेल तर ड्रगची टॉक्झिसिटी होण्याचे चान्सेस असतात. म्हणजे एल्डरली पेशंट्स आर प्रॉन टू क्युम्युलेटिव्ह टॉक्झिसिटी वाईल रिसिव्हिंग प्रोलॉंग मेडिकेशन. तर हे मेटाबॉलिझम आणि एक्सक्रीशन पॉईंट ऑफ व्ह्यू मी डिस्कस केले. ऍब्सॉर्प्शन पॉईंट ऑफ व्ह्यू जर विचार केला तर इंटेस्टायनल मोटिलिटी एल्डरली पेशंटमध्ये स्लो झालेली असते. त्यामुळं ड्रग स्लोली स्मॉल इंटेस्टाईनमध्ये येतं. त्यामुळे ऍब्सॉर्प्शन स्लो होतं, बायबिलिटी कमी होते. तर एल्डरली पेशंटमध्ये ओरल ऍब्सॉर्प्शन हे स्लो असतं अँड ड्यू टू दॅट ओरल बायबिलिटी पण त्यांची कमी असते. आता हे ऍब्सॉर्प्शन लेवलवर आपण पाहिलं. एक्सक्रीशन आणि मेटाबॉलिझम लेवलवर पण आपण डिफरन्स पाहिला. आता राहिलेला पार्ट आहे डिस्ट्रीब्युशन लेवलला. जर प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंगचा विचार केला तर एल्डरली पेशंटमध्ये अल्ब्युमिन युरिया झाल्यामुळं अल्ब्युमिनची लेवल कमी होते. त्यामुळं
प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग ऑफ ऍसिडिक ड्रग कमी होतं आणि फ्री फॉर्म ऑफ ऍसिडिक ड्रग हा वाढतो. तर हे एल्डरली पेशंटमध्ये होतं. त्याचप्रमाणे एज रिलेटेड इंटॉलरन्स काही ड्रग्सला येऊ शकतो, जसं डिजेटिलिसला येतो एल्डरली पेशंटमध्ये. एक्झॅक्ट रिझन त्याचं क्लिअर नाही. तर एल्डरली पेशंटमध्येही काही जे डिफरन्स आहेत ऍब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम, एक्सक्रिशन लेवलला, त्या डिफरन्सेसमुळे ड्रग कॉन्सन्ट्रेशन ऍट द साईट ऑफ ऍक्शन अल्टर होणार आणि त्यामुळे रिस्पॉन्स अल्टर होणार. तर एज फॅक्टरही इम्पॉर्टंट आहे ड्रग रिस्पॉन्स अल्टर करण्यासाठी. शेवटी हे अल्टरेशन का होतं, तर त्याचे जे फार्मेकोकायनेटिक पॅरामीटर्स आहेत, ड्रगचे जे फार्मेकोकायनेटिक प्रॉपर्टीज आहेत, ते अल्टर होऊ शकतात एजनुसार. ओके, आणि ते अल्टर झाल्या तर ड्रग कॉन्सन्ट्रेशन जे ऍट द साईट ऑफ ऍक्शन, जिथं डिझायर्ड ऍक्शन पाहिजे ज्या साईटला, तिथं जे कॉन्सन्ट्रेशन रीच होतं ते अल्टर झालं तर अल्टिमेटली रिस्पॉन्स अल्टर होणार आहे. तर हे एल्डरली पेशंटमध्ये बॉडीमधले चेंजेस आपण पाहिलेत. इन्फंटमध्ये बॉडीमध्ये काय चेंजेस असतात ते आपण पाहिले, आणि त्यामुळे ड्रगचं फार्मेकोकायनेटिक पॅरामीटर चेंज होऊन ड्रगचा रिस्पॉन्स अल्टर होतो. ओके. लक्षात आलं आतापर्यंतचा पार्ट? हाँ यस। ओके. आता एल्डरली पेशंट मध्ये काही चेंजेस एवढे, आता आपण हे खूप डिटेलमध्ये डिस्कस करतोय. थोडक्यात तुम्हाला दोन दोन तीन तीन लाईन जरी प्रत्येक याच्या माहीत असल्या तरी पण मोर दॅन इनफ आहे. ओके. आता एल्डरली पेशंट मध्ये काही ड्रगचा रिस्पॉन्स जो आहे ना तो कमी दिसून येतो. म्हणजे आता हे फार्मेकोकायनेटिक प्रॉपर्टीज आपण पाहिल्या, काही चेंजेस फार्मेकोडायनेमिक रिलेटेड पण होतात. जसं पाहिलं गेलं तर बीटा रिसेप्टरशी रिलेटेड तुम्हाला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की सेन्सिटिव्हिटी जी आहे बीटा एड्रेनर्जिक रिसेप्टर्सची, ती एल्डरली पेशंटमध्ये कमी होते. म्हणजे अगोनिस्टला पण कमी होते आणि अँटागोनिस्टला पण कमी होते. तर बीटा ॲड्रेनर्जिक रिसेप्टर मध्ये बीटा 1, बीटा 2, बीटा 3 रिसेप्टर येतात. तर त्यामध्ये अगोनिस्ट ड्रग कोणते ऍक्ट होतात ते तुम्हाला माहित आहे. बीटा 2 अगोनिस्टचा जर विचार केला तर साल्ब्युटामॉल, साल्मेट्रॉल तुम्हाला माहिती आहे. आणि बीटा अँटागोनिस्ट म्हणजेच बीटा ब्लॉकर्स ते आपण हायपरटेन्शन मध्ये यूज करतो. तर त्या अगोनिस्ट आणि अँटागोनिस्ट ड्रगची सेन्सिटिव्हिटी जी आहे बीटा ॲड्रेनर्जिक रिसेप्टरवर शी रिलेटेड, ती एल्डरली पीपलमध्ये कमी झालेली असते. याचा अर्थ काय की एल्डरली पीपलमध्ये बीटा ब्लॉकर्स आणि बीटा अगोनिस्ट दोघांचाही रिस्पॉन्स कमी येऊ शकतो. त्यामुळे पहा, जर अँटी हायपरटेन्सिव्ह बीटा ब्लॉकरचा जर विचार केला तर बीटा ब्लॉकर्स हे यंग पेशंटमध्ये आपण जास्त प्रेफर करतो. बिलो 45 असेल तर आपण जास्त प्रेफर करतो. तर त्याचं रिझन्स असं आहे की एल्डरली पेशंटमध्ये बीटा ब्लॉकर्सचं जे ड्रग आहेत बीटा ब्लॉकर, त्यांची सेन्सिटिव्हिटी म्हणजे जे रिसेप्टर्स आहेत त्या रिसेप्टरची सेन्सिटिव्हिटी बीटा ब्लॉकरला कमी झालेली असते. त्यामुळे रिस्पॉन्स एवढा चांगला येत नाही. ते रिझन आहे की एल्डरली पेशंटमध्ये आपण अदर अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्स प्रिफर करू शकतो, जसं कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आहेत, डायुरेटिक्स आहेत. बिलो 45 इयर्स हा यस बीटा ब्लॉकर्स आपण यूज करू शकतो चांगल्या प्रकारे. आता एल्डरली मेल पेशंटचा जर विचार केला तर त्या पेशंटमध्ये प्रोस्टेट साईड वाढलेली असते आणि त्यामुळं काही ड्रग असे आहेत जे युरिनरी रिटेन्शन करतात, जसं अँटीकोलिनर्जिक ड्रग ॲट्रोपिन. तर अशा ड्रग एल्डरली पेशंटमध्ये जास्त युरिनरी रिटेन्शन करतील, कारण ऑलरेडी प्रोस्टेट साईज वाढलेली आहे. ऑलरेडी युरिन पूर्ण इलिमिनेट होत नाही आहे प्रोस्टेट साईज वाढल्यामुळं. प्रोस्टेटिक युरेथ्रा जो आहे त्याच्यावर प्रेशर येतं आणि त्याच्यामुळं ब्लॅडर एम्प्टी जे आहे ते व्यवस्थित होत नाही. आणि त्यात आपण जर एल्डरली पेशंटला अँटीकोलिनर्जिक ड्रग यूज केले ॲट्रोपिन लाईक, तर युरिनरी रिटेन्शन साईड इफेक्ट हा जास्त सिग्निफिकंटली दिसतो यंग पेशंटपेक्षा. त्यानंतर एल्डरली पेशंटमध्ये ड्रग इंटरॅक्शनचे चान्सेस पण जास्त आहेत, कारण एल्डरली पेशंटला खूप साऱ्या कोमॉर्बिडिटीज असतात. एखाद्या पेशंटला आपण जर ट्रीटमेंट देत आहोत फॉर एनी इन्फेक्शन, त्याला जर हायपरटेन्शन, डायबिटीस असेल तर ते ड्रग हे ते पेशंट घेत असतं. म्हणजे
एल्डरली पेशंटमध्ये पॉलिफॉर्मसी किंवा मल्टिपल ड्रगचा यूज जास्त होतो अं, आणि त्याच्यामुळं दोन पेक्षा जास्त ड्रग आपण यूज करतो आणि त्याच्यामुळं इंटरॅक्शनचे चान्सेस वाढतात एल्डरली पेशंटमध्ये. यंग पेशंटमध्ये आपण पॉलिफार्मसी जनरली आपल्याला गरज पडत नाही मेजॉरिटी पेशंटला, कारण कोमॉर्बिडिटीज त्यांना नसतात. आफ्टर 40-45 डायबिटीज, हायपरटेन्शन, कोमॉर्बिडिटी खूप साऱ्या पेशंटला असतात. ओके. त्याचप्रमाणे ऍडव्हर्स ड्रग रिएक्शनचा इन्सिडेन्स जर पाहिला तर तो एल्डरली पेशंटमध्ये जास्त दिसतो, कारण तेच आहे, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रिशन हॅम्पर झालं तर ड्रग ॲक्युमुलेट होतो, ड्रगचा रिस्पॉन्स वाढतो, रिस्पॉन्स वाढला तर साईड इफेक्ट वाढणार आहे. तर हे झाले एज रिलेटेड. तर एज रिलेटेड आपण चिल्ड्रनमध्ये कसे डोस कॅल्क्युलेट करतो, यंग्स फॉर्म्युला पाहिलाय, डिलिंग्स फॉर्म्युला पाहिलाय, त्यानंतर इन्फंट्समध्ये काय चेंजेस आहेत ते पाहिले, त्यानंतर एल्डरलीमध्ये काय चेंजेस आहेत ते पाहिलेले आहेत, आणि काही एक्झाम्पल एल्डरली पॉइंट ऑफ व्ह्यू डिस्कस केलेले आहेत. ओके. आता नेक्स्ट पॉइंट, जस्ट एक मिनिट. आता नेक्स्ट जो आहे फॅक्टर सेक्स, तर मेल आणि फिमेल मध्ये ड्रगच्या ऍक्शन्स मध्ये काही डिफरन्स येऊ शकतो का? तर काही ड्रगच्या बाबत रिस्पॉन्स वेगळा दिसू शकतो, ते आपण पाहणार आहोत. जनरली आपण जर फिमेल आणि मेल पेशंट जर कम्पेअर केले, तर बॉडी साईज त्यांची कम्पेअर केली तर फिमेलची बॉडी साईज ही स्मॉलर असते. तर जनरली आपण समजा ज्या डोस रेंज यूज करतो त्यामध्ये लोअर साइड रेंज आपण जनरली फिमेलसाठी लागते, परंतु ॲव्हरेज ॲडल्ट डोस जो आहे तो आपण मेल फिमेलला सेमच क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये तेच यूज करतो. सपोज ॲझिथ्रोमायसिन 500 mg आहे, तर 500 mg यूज करतो, कारण इतका सिग्निफिकंट डिफरन्स त्यात नाही. तरी पण समजा डोस रेंज मध्ये आपल्याला डोस अवेलेबल आहे, तर त्यातला लोअर साईड जे असते इनिशियल डोस जो असतो तो आपण फिमेलसाठी यूज करू शकतो. तर फिमेल सेक्स पॉइंट ऑफ व्ह्यू एवढे सिग्निफिकंट डिफरन्स त्यामध्ये ड्रग ऍक्शन मध्ये चेंजेस एवढे दिसून येत नाही, परंतु काही ड्रग्स मध्ये काही अशा गोष्टी आहेत की त्यात मेलमध्ये रिस्पॉन्स वेगळा येतो, फिमेलमध्ये ड्रगचा रिस्पॉन्स वेगळा येतो, ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर जे सब्जेक्टिव्ह इफेक्ट असतात ड्रगचे मेनली, तर काही ड्रग सब्जेक्टिव्ह इफेक्ट्स प्रोड्यूस करतात. मॉर्फिन लाईक ड्रग आहे, तर ते सब्जेक्टिव्ह इफेक्ट प्रोड्यूस करतात, तर ते फिमेल आणि मेलमध्ये वेगवेगळे येऊ शकतात सब्जेक्टिव्ह इफेक्ट. त्यानंतर डिजिटॅलिस नावाचा जो ड्रग आहे डिगॉक्झिन, हार्ट फेल्युअरमध्ये आपण यूज करतो, ॲट्रियल फिब्रिलेशन किंवा फ्लटरमध्ये आपण डिगॉक्झिन यूज करतो. तर जे मेंटेनन्स डोसला आपण जर डिगॉक्झिन यूज केला, तर क्लिनिकल ट्रायल्समध्ये असं दिसून आलंय की मेनपेक्षा वुमेनमध्ये मॉर्टेलिटी ते डिजिटॅलिस यूज केल्यामुळे जास्त दिसून येते. तर त्याचं एक्झॅक्ट रिझन माहीत नाहीये. त्याचप्रमाणे अजून काही डिफरन्स ड्रगचे रिस्पॉन्समध्ये मेल आणि फिमेलमध्ये कोणत्या ड्रगचे येतात, तर अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग जे आहेत त्यात बीटा ब्लॉकर्स आहे, डाययुरेटिक्स आहे, अल्फा मिथिल डोपा आहे, क्लोनिडिन आहे. तर हे अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग जे आहे, तर हे सेक्सुअल डिसफंक्शन जे आहे त्यांचं साईड इफेक्ट आहे, इम्पॉर्टन्स, तर ते मेलमध्ये दिसून येतो पण फिमेलमध्ये दिसून येत नाही. तर अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्स लाईक बीटा ब्लॉकर्स, डाययुरेटिक्स, अल्फा मिथिल डोपा, क्लोनिडिन, दे इंटरफिअर विथ सेक्सुअल फंक्शन इन मेल बट नॉट इन फिमेल. ओके. त्याचनंतर अजून एक डिफरन्स आहे की गायनोकोमेस्टिया साईड इफेक्ट. ओके. गायनेकोमेस्टिया. ओके. गायनेकोमेस्टिया साईड इफेक्ट जे आहे तो मेलमध्ये दिसून येतो, एनलार्जमेंट ऑफ द ब्रेस्ट. ओके. तर गायनेकोमेस्टिया साईड इफेक्ट कोणत्या ड्रगमुळे होतो तेही तुम्हाला माहीत पाहिजे. तर मेटोक्लोप्रामाइड एक ड्रग आहे, त्यानंतर किटोकोनॅझोल एक ड्रग आहे, क्लोरप्रोमॅझिन हा अँटीसायकोटिक ड्रग पण आहे, आणि डिजिटॅलिस हे ड्रग गायनेकोमॅस्टिया साईड इफेक्ट मेलमध्ये करतात. ओके. तर दोन ड्रग गायनेकोमॅस्टिया साईड इफेक्ट्स प्रोड्यूस करणारे तुम्हाला माहीत पाहिजे. जर अँड्रोजन आपण यूज केले, तर
अँड्रोजन वुमेन मध्ये अनएक्सेप्टेबल आहेत आणि मेन मध्ये इस्ट्रोजन अनएक्सेप्टेबल आहे. ओके. तर हे काही डिफरन्सेस मी तुमच्याशी डिस्कस केले, त्यातले एखादा दोन एक्झाम्पल तुम्हाला लिहायचे आहे. लॉंग क्वेश्चन मध्ये तुम्हाला हे सगळे डिटेल्स लिहायचे नाही ते, कारण लॉंग क्वेश्चन लिहायला तुम्हाला 20 मिनिटं आहेत. त्यात सगळ्या फॅक्टरशी रिलेटेड तुम्हाला लिहायचे आहेत, 7-8 फॅक्टरशी. तर मग त्यामध्ये दोन दोन तीन तीन लाईन तुम्हाला मेन्शन करायच्या आहेत. ओके. आता अ, जर वुमेनचा विचार केला तर आपण काही गोष्टीही कन्सिडर केल्या पाहिजेत, जसं प्रेग्नन्सीमध्ये फिजिओलॉजिकल डिफरन्स झालेले असतात, लॅक्टेशनमध्ये काही चेंजेस झालेले असतात, मेन्स्ट्रुएशनमध्ये काही चेंजेस होतात फिजिओलॉजीमध्ये, तर त्यालाही आपण कन्सिडर केलं पाहिजे ड्रग्स देताना. तर फिजिओलॉजी जी आहे, प्रेग्नन्सीमध्ये काय काय चेंजेस होतात आणि त्याच्यामुळे ड्रगचा रिस्पॉन्स अल्टर होऊ शकतो, तेही तुम्हाला माहित पाहिजे. आता हे सगळं आपण डिटेलमध्ये बुक्समध्ये मेन्शन आहे, त्यामुळे डिटेलमध्ये जातो आहेत. एक एक फॅक्टर तुम्हाला लिहिताना 2 ते 3 पॉईंट तुम्हाला लिहायचे आहेत, कारण एक्झाम मध्ये तेवढा वेळ नाही. फक्त आपल्याला एक नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू आपण ह्या पार्ट आता डिस्कस करत आहोत. ओके. तर हा, प्रेग्नन्सीमध्ये काय काय डिफरन्स फिजिओलॉजीमध्ये होतात आणि त्यामुळे ड्रगचा रिस्पॉन्स कसा अल्टर होऊ शकतो, हे मी तुम्हाला सांगणार आहे. ओव्हरऑल जे चेंजेस होतात त्याच्यामुळं ड्रगचा रिस्पॉन्स जो चेंज होतो त्याचं तो फार कॉम्प्लेक्स आहे, समजायला किंवा लक्षात ठेवायला डिफिकल्ट आहेत. फक्त आपण जस्ट काही पॉईंट लक्षात ठेवूया. तर फिजिओलॉजिकल चेंजेस जे आहेत प्रेग्नन्सीमध्ये, ओके, थर्ड ट्रायमिस्टर मध्ये काय होतं आणि त्यामुळे ड्रग डिपोजिशन ऍट द साइट ऑफ ऍक्शन अल्टर होऊन ड्रगचा रिस्पॉन्स अल्टर होऊ शकतो. तर यामध्ये पण आपण फार्मेकोकायनेटिक पॅरामीटर पॉईंट ऑफ व्ह्यू पाहणार आहोत. ऍब्सॉर्प्शन लेवलला, डिस्ट्रीब्युशन लेवलला, मेटाबॉलिझम लेवलला आणि एक्सक्रिशन लेवलला काय चेंजेस प्रेग्नन्सी मध्ये होतात. या लेवलला चेंजेस झाले तर ड्रग डिपोजिशन ऍट द साइट ऑफ ऍक्शन अल्टर होणार आहे आणि ड्रगचा रिस्पॉन्स अल्टर होणार आहे. सॉरी, जीआयटी मोटिलिटी जी आहे ती प्रेग्नन्सीमध्ये डिक्रीज झालेली असते आणि त्यामुळे ड्रग स्लोली स्मॉल इंटेस्टाईन मध्ये होतं, त्यामुळे ऍब्सॉर्प्शन डिले होतं. ऍब्सॉर्प्शनशी रिलेटेड तो पॉईंट मी तुमच्याशी डिस्कस केला की ऍब्सॉर्प्शन स्लो असतं. ओके. त्यानंतर आता डिस्ट्रीब्युशन पॉईंट ऑफ व्ह्यू 2 पॉईंट आहे. प्लाझ्मा अँड एक्स्ट्रा सेल्युलर व्हॉल्यूम वाढलेलं असतं प्रेग्नन्सीमध्ये आणि त्यामुळं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन ही इन्क्रीज होऊ शकतं. तर व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन जे आहे ते इन्क्रीज होतं. ओके. त्यानंतर प्रेग्नन्सीमध्ये हा पॉईंट मी प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंगच्या वेळेस 3 ते 4 वेळा डिस्कस केलेला आहे की अल्ब्युमिनची लेवल प्रेग्नन्सीमध्ये कमी होते, कारण अल्ब्युमिन युरिया होतं आणि अॅक्यूट फेज रिॲक्टन जो आहे अल्फा 1 ऍसिड ग्लायकोप्रोटीन फिजिओलॉजिकल स्ट्रेसमध्ये वाढतो. प्रेग्नन्सी इज स्ट्रेसफुल कंडिशन, त्यामुळे अल्फा 1 ऍसिड ग्लायकोप्रोटीनची लेवल वाढते. ऍसिडिक ड्रग हे अल्ब्युमिनला बाइंड होतात, बेसिक ड्रग हे अल्फा 1 ऍसिड ग्लायकोप्रोटीनला बाइंड होतात. अल्ब्युमिनची लेवल कमी झाल्यामुळं अनबाउंड फ्रॅक्शन ऑफ ऍसिडिक ड्रग इन्क्रीज होतो. अल्फा 1 ऍसिड ग्लायकोप्रोटीनची लेवल वाढल्यामुळं बेसिक ड्रगचा अनबाउंड फ्रॅक्शन हा कमी होतो. अनबाउंड म्हणजे फ्री फ्रॅक्शन. तर हे आपण डिस्ट्रीब्युशन मध्ये डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर मेटाबॉलिझम पॉइंट ऑफ व्ह्यू, प्रेग्नन्सी मध्ये हिपॅटिक मायक्रोझोमल एन्झाईमचं इंडक्शन होतं. मग आता मायक्रोझोमल एन्झाईमचं इंडक्शन झालं म्हणजे ड्रगचं मेटाबॉलिझम काय होणार, वाढणार. सो मेनी ड्रग्स मेटाबोलाइज फास्टर इन प्रेग्नन्सी. त्याचप्रमाणे एक्सक्रीशन पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवायचं आहे की रिनल ब्लड फ्लो मार्केटली इन्क्रीज इन केस ऑफ प्रेग्नन्सी, आणि रिनल ब्लड फ्लो वाढल्यामुळं जे पोलार ड्रग्ज आहेत, म्हणजे ऑलरेडी वॉटर सोल्युबल फॉर्म मधले ड्रग आहे, दीज ड्रग इलिमिनेट फास्टर. ह्या एक्सक्रीशन पॉइंट ऑफ व्ह्यूचा एक डिफरन्स आहे. म्हणजे पहा, प्रेग्नन्सीमध्ये आपण चेंजेस जे पाहिलेले आहेत ज्यामुळे ड्रगचा रिस्पॉन्स अल्टर होऊ शकतात, ते चेंजेस ऍब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रीशन पॉइंट ऑफ व्ह्यू पाहिलेत. ऍब्सॉर्प्शन पॉइंट ऑफ व्ह्यू जीआयटी मोटिलिटी डिक्रीज होते. डिस्ट्रीब्युशन पॉइंट ऑफ व्ह्यू व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन वाढलेलं असतं. त्याचप्रमाणे प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग मध्ये
अल्ब्युमिनची लेव्हल कमी होते, अल्फा वन ऍसिड ग्लायकोप्रोटीनची लेव्हल वाढते, त्यामुळं अनबाउंड फ्रॉम ऍसिडिक ड्रगचा कमी होतो, सॉरी, अनबाउंड फ्रॉम ऍसिडिक ड्रगचा वाढतो आणि बेसिक ड्रगचा अनबाउंड फॉर्म जो आहे तो कमी होतो. मेटाबॉलिझम पॉईंट ऑफ व्ह्यू, हिपॅटिक एन्झाईम इंडक्शनमुळं, मायक्रोझोमल एन्झाईम इंडक्शनमुळं मेटाबॉलिझम वाढतं ड्रगचं. एक्सक्रिशन पॉईंट ऑफ व्ह्यू, रिनल ब्लड फ्लो वाढल्यामुळं पोलार ड्रगचं इलिमिनेशन फास्ट होणार आहे. तर हे ओव्हरऑल चेंजेसमुळं कॉम्प्लेक्स इफेक्ट येतो ड्रग डिपॉझिशनवर आणि हा इफेक्ट डिफिकल्ट आहे प्रिडिक्ट करायला, ओव्हरऑल इम्पॅक्ट काय होणार. तर हे फिजिओलॉजिकल चेंजेस जे आहे प्रेग्नन्सी मधले हे तुम्हाला माहीत पाहिजे. ओके. आणि नेक्स्ट जो फॅक्टर आहे, तर आपण 3 फॅक्टर कंप्लीट केलेले आहे, बॉडी साईज, एज आणि सेक्स. ओके. तर चौथा फॅक्टर आहे स्पेसिस आणि रेस. तर स्पेसिस आणि रेस, तर स्पेसिस, वेगवेगळ्या स्पेसिस मध्ये ड्रगचा रिस्पॉन्स हा अल्टर चेंज असतो, कमी जास्त होऊ शकतो. ह्युमन्सचा आणि ॲनिमलचा जर विचार केला बाकी, तर वेगवेगळ्या स्पेसिस मध्ये ड्रगचा रिस्पॉन्स हा वेगळा असू शकतो. तर याचा इम्पॉर्टन्स केव्हा आहे, जेव्हा आपण ॲनिमल स्टडी करतो त्यावेळेस ह्युमन रिस्पॉन्स आणि ॲनिमल रिस्पॉन्स जो आहे ते आपल्याला कम्पेअर करताना ह्या रेशियल स्पेसिस डिफरन्सचा विचार तुमच्या म्हणजे स्पेसिसचा जो डिफरन्स आहे तो पॉइंट कन्सिडर केला गेला पाहिजे. आता स्पेसिस डिफरन्स मध्ये एक्झाम्पल लक्षात ठेवायला परत डिफिकल्ट आहे, कारण हे जे सर्व पार्ट आहे जनरल फार्मेकोलॉजी हा डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसशी रिलेटेड नसल्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायला फार डिफिकल्ट जाणार आहे. त्यामुळे एखादं एक्झाम्पल तुम्हाला यातलं लक्षात ठेवायचं आहे. जर स्पेसिस पॉइंट ऑफ व्ह्यू जर डिफरन्स लक्षात ठेवायचा असेल तर रॅबिट्स आर रेजिस्टंट टू ॲट्रोपिन. रॅबिट्स आर रेजिस्टंट टू ॲट्रोपिन. रॅबिट्सला ॲट्रोपिनला रेजिस्टन्स असतो. ओके. त्यामध्ये रिझन असं आहे की ॲट्रोपिनचं मेटाबॉलिझम खूप फास्ट होतं ॲट्रोपिन इस्टरेज एन्झाईममुळं रॅबिट्समध्ये. त्यामुळं जो रिस्पॉन्स आहे तो रॅबिट्समध्ये ॲट्रोपिनचा येत नाही लवकर. मेटाबॉलिझम झाल्यामुळं ड्रग इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये कन्वर्ट होतो आणि त्यामुळं आपण म्हणू शकतो रॅबिट्स आर रेजिस्टन्स टू ॲट्रोपिन. रॅट आणि माईसचा जर विचार केला, दे आर रेजिस्टंट टू डिजिटॅलिस. त्यामुळं ॲनिमल स्टडी करताना कोणता ॲनिमल सिलेक्ट करायचा, काय करायचं, त्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. आणि सिलेक्ट केलेला जो ॲनिमल आहे त्याच्यात काय चेंजेस आहे ते माहीत असणं गरजेचं आहे जेव्हा आपण कंपॅरिझन करू. तर रॅट्स आर मोर सेन्सिटिव्ह टू क्युरेर दॅन कॅट. जे रॅट्स आहे ते दे आर मोर सेन्सिटिव्ह टू स्केलेटल मसल रिलॅक्सन ड्रग क्युरेर दॅन कॅट. कॅटपेक्षा ते जास्त सेन्सिटिव्ह. याचा अर्थ क्युरेड ड्रगने रॅट्समध्ये जास्त फास्ट इफेक्ट येतो किंवा जास्त इफेक्ट येतो कॅटपेक्षा. हे स्पेसिस डिफरन्सेस तुम्हाला एखादा माहीत असणं गरजेचं आहे. तर एखादा तिघांपैकी कोणताही लक्षात ठेवला तरी चालेल. तर त्याचप्रमाणे रेशियल डिफरन्स पण आहे ह्युमन्समध्ये. वेगवेगळ्या रेसचा जर विचार केला तर रेशियल डिफरन्स पण आहे आणि त्यामुळेही ड्रगचा रिस्पॉन्स अल्टर होऊ शकतो. तर तेही तुम्हाला माहीत पाहिजे. आता हे एक्झाम्पल जे आहेत हे एक किंवा दोन एक्झाम्पल तुम्हाला पाठ करणंच गरजेचं आहे. त्याच्यात आपण लॉजिक त्याच्यात काहीच नाहीये. जे रिसर्च झालेला आहे त्यामध्ये त्या गोष्टी फाइंड आउट झालेल्या आहे. तर समजा आता आपण विचार, आता एक्झाम्पल मी तुमच्याशी डिस्कस करते ते एक पहिले एक्झाम्पल आहे. तर जे ब्लॅक्स आहेत, ओके, तर त्यांना जास्त डोस लागतो नॉर्मल डोसपेक्षा, आणि जे मंगोल्स आहेत त्यांना कमी डोस लागतो नॉर्मल पेक्षा ॲट्रोपिन आणि इफिड्रिनचा टू डायलेट द प्युपिल. तर प्युपिलचं डायलेक्टेशन करायचं असेल तर ॲट्रोपिन, इफिड्रिन म्हणजे एक ॲड्रिनर्जिक ड्रग आहे ते. तर ॲट्रोपिन हे जे आहे ते अँटीकोलिनर्जिक ड्रग आहे, दोन्ही प्युपिल डायलेट करतात. तर ब्लॅक्स मध्ये ॲट्रोपिन आणि इफिड्रिनचा डोस जास्त लागतो
प्युपिल डायलेटेशन साठी, आणि मंगोल्समध्ये कमी डोस लागतो. म्हणजे मंगोल्समध्ये कमी डोसलाच रिस्पॉन्स येतो. तर हे रेस, मंगोल आणि ब्लॅक ह्या रेस मधला डिफरन्स आहे. ओके. आता जे आफ्रो कॅरिबियन पीपल आहे त्याच्यामध्ये बीटा ब्लॉकर्स लेस इफेक्टिव्ह आहे, म्हणून त्या पेशंटमध्ये आपण बीटा ब्लॉकर पहिल्यांदा प्रेफर करणार नाही आफ्रो कॅरिबियन्स मध्ये. त्याचप्रमाणे अजून एक डिफरन्स असा आहे की जो एक अँटी ट्युबरक्युलर ड्रग आहे सेकंड लाईन थायोआयसिटाझोन, तर इंडियन लोक जास्त चांगला टॉलरेट करू शकतात व्हाईट लोकांपेक्षा. तर हा एक रेशियल डिफरन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. क्लोरामफेनिकॉल नावाचा जो अँटीबायोटिक आहे त्याचे दोन इम्पॉर्टंट ऍडव्हर्स इफेक्ट आहे, ग्रे बेबी सिंड्रोम आणि अप्लास्टिक अॅनेमिया. तर इंडियन पॉप्युलेशन मध्ये अप्लास्टिक अॅनेमिया हा कमी प्रमाणात दिसून येतो. ओके. त्याचप्रमाणे हाँगकाँगचे जे लोक आहेत त्यातही तो कमी दिसून येतो ॲज कम्पेअर टू वेस्ट साईडचे जे लोक आहे. तर हे डिफरन्स जो आहे हे रेशियल डिफरन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. क्वीन आयडोफ्लोर नावाचा जो ड्रग आहे, ओके, क्वीन आयडोफ्लोर, ओके, तर जपानच्या लोकांमध्ये ह्या ड्रगमुळं सब ॲक्यूट मायलो ऑप्टिक न्यूरोपॅथी नावाचा ऍडव्हर्स इफेक्ट दिसून येतो. ओके. ओके. तर इपिडेमिक ह्या ड्रग जास्त यूज केल्यामुळं जपानमध्ये आला होता, परंतु इंडियामध्ये तो ड्रग आपण स्टील यूज करतो, कारण इंडियन पॉप्युलेशन मध्ये हा सब ॲक्यूट मायलो ऑप्टिक न्यूरोपॅथी ऍडव्हर्स इफेक्ट दिसून येत नाही, किंवा त्याचा ऑकरन्स फार रेअर आहे. तर यामध्ये मे बी जपानचं जे पीपलचं जेनेटिक्स जे आहे ते इंडियन पीपलपेक्षा वेगळं असणार, आणि त्यामुळं हा क्वीन आयडोफ्लोरचा ऍडव्हर्स इफेक्ट जापानीज पीपल मध्ये दिसून येतो. हा ड्रग ऐकलाय का तुम्ही, क्वीन आयडोफ्लोर? नाही. क्वीन आयडोफ्लोर. नाही सर. ओके. पूर्वीच्या काळात इंडियामध्ये खूप यूज केला गेलेला ड्रग आहे. आता ब्रँड नेम मला त्याचं, क्वीन आयडोफ्लोरचं मला ब्रँड नेम माहित नाहीये. एंटरोक्विनॉल टॅबलेट आहे का? इंटरक्युलर हो आहे. यूज केलंय का एंट्रोक्विनॉल? हो, JIT साठी. येस, एंट्रोक्विनॉल. लूज मोशन साठी का? लूज येस, मोशन. येस, 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 एंट्रोक्विनॉल. त्यात क्वीन आयडोफ्लोअर्स, आता जे अमेबीसाइडल ड्रग आहे ना मेट्रोनिडायझॉल, तर त्याच ग्रुपमधला हा ड्रग आहे क्वीन आयडोफ्लोअर, अँटी अमेबिक ड्रग आहे. तर त्याचं ब्रँड नेम आहे एंट्रोक्विनॉल, एक टॅबलेट जी आहे ती आहे. ओके. तर काही इंडियामध्ये यूज होतो, तुम्ही पाहिलेला असेल क्वीन आयडोफ्लोअरचा यूज. एंट्रोक्विनॉल यूज केलंय तुम्ही लूज मोशनला? हो सर. हो सर, ऐकलेलं आहे. ऐकलंय ना एंट्रोक्विनॉल? हम्म. त्यामध्ये क्वीन आयडोफ्लोर ड्रग असतो, म्हणजे ब्रँड नेम तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे. त्यामध्ये हो. क्वीन आयडोफ्लोर नावाचा ड्रग आहे. तर हा क्वीन आयडोफ्लोर नावाचा जो ड्रग आहे तो काही डायरियाच्या पेशंटमध्ये आपण देतो. ओके. तर क्वीन आयडोफ्लोर नावाच्या ड्रगनी जपान लोकांमध्ये तो यूज नाही होत, कारण त्यामध्ये स्पेसिफिकली जपान लोकांमध्ये सब ॲक्यूट मायलो ऑप्टिक न्यूरोपॅथी नावाचा ऍडव्हर्स इफेक्ट ते ड्रग करतं. सब ॲक्यूट मायलो ऑप्टिक न्यूरोपॅथी, न्यूरोपॅथीशी रिलेटेड तो साईड इफेक्ट आहे, सब ॲक्यूट मायलो ऑप्टिक न्यूरोपॅथी. परंतु इंडियामध्ये, इंडियन पॉप्युलेशन मध्ये हा ऍडव्हर्स इफेक्ट रेअर आहे, त्यामुळे स्टील क्वीन आयडोफ्लोर हा ड्रग इंडियामध्ये आपण यूज करत आहोत. ओके. तर हा जो एक डिफरन्स आहे. ओके. हा एक रेशियल डिफरन्स तुम्हाला लक्षात ठेवायला सोपा आहे. क्वीन आयडोफ्लोर तुम्हाला ड्रगचं नाव आता माहीत झालं त्याच्यावरून, म्हणजे ब्रँड नेम तुम्हाला माहित होतं, फक्त त्यात कोणता ड्रग आहे ते आता कळलंय, आणि डायरियामध्ये आपण तो यूज करतो हे पण तुम्हाला आता माहित आहे. तर लक्षात ठेवायला सोपं जाईल हा एक्झाम्पल रेशियल डिफरन्स मध्ये.
ओके, तर जपानच्या लोकांमध्ये ते युजच होत नाही क्विनाइडोफ्लोर. ओके, तर रेशियल डिफरन्स मध्ये थोडक्यात काय की काही ड्रग जे आहेत पर्टिक्युलर रेसमध्ये ऍडव्हर्स इफेक्ट करतात, काही रेसमध्ये करत नाही, जसं क्विनाइडोफ्लोर आहे. काही ड्रग पर्टिक्युलर रेसच्या लोकांमध्ये ते ड्रग इफेक्टिव्ह नसतं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी मागच्या ह्याच्यात सांगितलं बीटा ब्लॉकर आफ्रो कॅरेबियन लोकांमध्ये इफेक्टिव्ह नाहीत ते. बरोबर आहे, ते तुम्हाला लक्षात ठेवता येईल. बीटा ब्लॉकर्स आर लेस इफेक्टिव्ह इन आफ्रो कॅरेबियन्स. मग हायपर टेन्शन ट्रीट करताना त्या लोकांमध्ये आफ्रो कॅरेबियन लोकांमध्ये आपण बीटा ब्लॉकर यूज करायला पाहिजे का? नाही, त्यामध्ये आपण ते प्रेफर नाही करायचे, कारण ते लेस इफेक्टिव्ह आहे. तर ह्या गोष्टीचं नॉलेज असणं हे गरजेचं आहे. रेशियल डिफरन्स आपण बघितलेत. ओके. ओके, तर आपण फार्मेकोजेनेटिक्स फॅक्टर्स पाहूया. राहिलेले फॅक्टर्स आपण नंतर पाहूया. फार्मेकोजेनेटिक्स आपलं कम्प्लीट होईल. फार्मेकोजेनेटिक्स फॅक्टर्स कोणते आहेत ज्यांनी ड्रगचा रिस्पॉन्स अल्टर होऊ शकतो? तर काही एक्झाम्पल ऑलरेडी आपण डिस्कस केलेले आहेत. ड्रगचा रिस्पॉन्स फार्मेकोजेनेटिक फॅक्टरवरही डिपेंड्स असतो. तर एक लक्षात घ्या की एखाद्या ड्रगच्या ऍक्शनसाठी तो ड्रग त्या साईट ऑफ ऍक्शनला किती जातो ते फार महत्वाचं असतं. मग आता तो ड्रग डिझायर्ड साईट ऑफ ऍक्शनला जाण्यासाठी तो ड्रगच्या फार्मॅकोकायनेटिक पॅरामीटर्सही महत्वाचे असतात. तो ऍब्सॉर्ब कसा होतो, डिस्ट्रीब्यूट कसा होतो, मेटाबोलाइज कसा होतो, एक्सक्रीट कसा होतो, ह्या सगळ्या गोष्टी डिटरमाइन करतात की त्या ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन डिझायर्ड साईट ऑफ ऍक्शनला किती असेल. बरोबर आहे. त्यानंतर तो ड्रग त्या साईट ऑफ ऍक्शनवर कशावर ऍक्ट होतो? ट्रान्सपोर्टरवर ऍक्ट होतो, आयन चॅनल्सवर ऍक्ट होतो, का रिसेप्टरवर ऍक्ट होतो, ते पण महत्वाचा फॅक्टर आहे. आणि हे सगळे जे की डिटर्मिनंट्स आहेत फार्मेकोकायनेटिक पॉइंट ऑफ व्ह्यू, मेटाबॉलिझम एन्झाईम्स असतील, काही ट्रान्सपोर्टर असतील, व्हेकल्स असतील, हे सगळे, त्याचप्रमाणे ऍक्शनसाठी जे आयन चॅनल्स आहेत, रिसेप्टर्स आहेत. ओके, हे सर्व जे आहेत हे जेनेटिकली कंट्रोल असतात. आणि जर जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटी असेल तर ॲबनॉर्मल रिस्पॉन्स त्या पेशंटमध्ये दिसू शकतो, किंवा जो रिस्पॉन्स पाहिजे ड्रगचा तो येणारही नाही काही पेशंटमध्ये, जर जेनेटिक डिफेक्ट असेल तर. तर फार्मेकोजेनेटिक फॅक्टर्स ड्रगचा रिस्पॉन्स मॉडिफाय करू शकतात. ओके, फार्मेकोजेनेटिक फॅक्टर. आणि एखाद्या ड्रगचा रिस्पॉन्स अल्टर झालेला आहे तर त्याच्यासाठी जर जेनेटिक बेसिसचा आपण स्टडी करत असू तर याला आपण त्या स्टडीला फार्मेकोजेनेटिक्स असं म्हणतो. म्हणजे स्टडी ऑफ जेनेटिक बेसिस फॉर व्हेरिएबिलिटी इन ड्रग रिस्पॉन्स इज कॉल्ड एज फार्मेकोजेनेटिक्स. ओके, आता हे फार्मेकोजेनेटिक्स काय आहेत? कोणते फॅक्टर्स ड्रग ऍक्शन्स अल्टर करू शकतात फार्मेकोजेनेटिक पॉइंट ऑफ व्ह्यू? काही एक्झाम्पल्स आहेत का? कोणत्या ड्रग्सचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे हे मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. थोडक्यात काय की ड्रगच्या ऍक्शनसाठी ज्या ज्या गोष्टी लागतात ते जेनेटिकली डिटरमाइंड असतात, आणि त्यामुळं ड्रगचा रिस्पॉन्स अल्टर होऊ शकतो जर ह्या ज्या की डिटरमाइंड आहेत ड्रगच्या ऍक्शनसाठीचे ते अल्टर झाले तर. ओके, मग जे फार्मेकोजेनेटिक इन्फ्लुएन्स आहे, एक तर फार्मेकोडायनेमिक फॅक्टर्स किंवा फार्मेकोकायनेटिक फॅक्टर्स अल्टर करू शकतात ड्रगच्या. बरोबर आहे. आणि ते फॅक्टर्स कोणते ते आपण डिस्कस करणार आहे. फार्मेकोजिनोमिक्स नावाचं कन्सेप्ट तुम्हाला माहित पाहिजे की व्हॉट इज फार्मेकोजिनोमिक्स. फार्मेकोजिनोमिक्स म्हणजे यूज ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन टू गाईड द चॉईस ऑफ ड्रग अँड डोस इन इंडिव्हिज्युअल पेशंट. एखाद्या पेशंटमध्ये कोणता ड्रग चांगला त्या पेशंटला राहू शकतो आणि कोणत्या डोसमध्ये द्यायचा असेल, त्यासाठी जर आपण जेनेटिक इन्फॉर्मेशन च्या माध्यमातून ते डोस आणि ड्रग डिसाईड करत असू तर त्याला फार्मेकोजिनॉमिक्स असं म्हणतात. परंतु डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये एखाद्या पेशंटचा जिनोम स्टडी करायचा, त्याचं जेनेटिक स्टडी करायचं, त्यावरून ड्रग आणि डोस डिसाईड करायचं, हे पॉसिबल नाही. त्यासाठी कॉस्ट खूप असेल. त्यामुळे इंडियामध्ये
फार्मेकोजेनॉमिक्स आपण डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये यूज करत नाही. फॉरेन कंट्रीजमध्ये हा कन्सेप्ट काही ठिकाणी असेल की पेशंटच्या जेनेटिक इन्फॉर्मेशन माहीत असेल, त्यावरून कोणता ड्रग त्या पेशंटला उपयुक्त राहू शकतो आणि किती डोसमध्ये उपयुक्त राहू शकतो हे जे डिसाईड करण्याची जी प्रोसेस आहे त्याला फार्मेकोजेनॉमिक्स असं म्हणतात. तर हे सगळे एक्झाम्पल डिटेलमध्ये लक्षात ठेवायचे, म्हणजे हे सर्व गोष्टी मी तुमच्याशी डिस्कस केल्या ते एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाच्या नाही. फार्मेकोजेनेटिक्सचे एक्झाम्पल तुमच्यासाठी महत्वाचे आहे. तर द फार्मेकोजेनेटिक्स रिलेटेड विथ मेटाबॉलिझम आपण पाहूया. आपण हायड्रोलायसिस प्रोसेसमध्ये सुडोकोलिनिस्टरेज एन्झाईम पाहिलेला आहे. सुडोकोलिनिस्टरेज एन्झाईम जे आहे ते एका ड्रगच्या मेटाबॉलिझमसाठी महत्वाचं आहे. त्या ड्रगचं नाव आहे सक्सिनिल कोलिन. आणि मी तुमच्याशी डिस्कस केलेलं आहे सक्सिनिल कोलिन इज द शॉर्टेस्ट ऍक्टिंग स्केलेटल मसल रिलॅक्सन. शॉर्ट प्रोसिजरसाठी आपण त्याचा यूज करतो, जसं ब्रॉन्कोस्कोपी आहे. ओके. तर 99.99% पेशंटमध्ये हा सक्सिनिल कोलिन 20 मिनिटात त्याची ऍक्शन संपते. बरोबर आहे, म्हणजे शॉर्टेस्ट ऍक्टिंग स्केलेटल मसल रिलॅक्संट आहे तो. परंतु त्यासाठी महत्वाचं काय आहे की सक्सिनिल कोलिन हा इनॅक्टिव्ह कसा होतो, त्यासाठी एक एन्झाईम आहे सुडोकोलिनिस्टरेज. तो प्लाझ्मा मध्ये असतं, त्यामुळं त्याचं मेटाबॉलिझम लगेच स्टार्ट होतं, तो लगेच इनॅक्टिव्ह होतो आणि त्याची ऍक्शन 20 मिनिटात संपते. परंतु काही लोकांमध्ये जेनेटिक डिफेक्टमुळं हा सुडोकोलिनिस्टरेज एन्झाईम ॲबनॉर्मल फॉर्ममध्ये प्रेझेंट असतो, त्याला आपण अटिपिकल सुडोकोलिनिस्टरेज एन्झाईम असं म्हणतो. अशा पेशंटमध्ये जर सक्सिनिल कोलिन दिला तर अशा पेशंटमध्ये तो एन्झाईम जो मेटाबॉलिझमसाठी लागतो तो ॲबनॉर्मल असेल तर सक्सिनिल कोलिनचं मेटाबॉलिझम होणार नाही आणि त्यामुळे तो ऍक्टिव्ह फॉर्ममधून इनॅक्टिव्हमध्ये कन्वर्ट होणार नाही. ऍक्टिव्ह फॉर्म जास्त वेळ बॉडीमध्ये राहील आणि स्केलेटल मसलचा रिलॅक्सेशन इफेक्ट जास्त वेळ राहील त्यावर आणि त्यामुळं सक्सिनिल कोलिन इंड्यूस ॲपनिया ही पेशंटला होऊ शकतं. ते फार्मेकोजेनेटिक्सचे एक्झाम्पल आपण बायो अवेलेबिलिटी मध्ये पण पाहिलेलं आहे. आठवतंय तुम्हाला हे सक्सिनिल कोलिनचं? ओके. त्यामुळे ॲपनिया होतं, म्हणजे ॲपनिया सक्सिनिल कोलिननी सगळ्या पेशंटमध्ये होणार नाही, लाखात एखाद्या पेशंटला होईल. त्याचप्रमाणे हायड्रोक्झायलेज एन्झाईम जर ॲबनॉर्मल असेल तर ऑक्सिडेशन काही ड्रग्सचं प्रॉपर होत नाही. समजा फिनिटोइन ड्रग आहे, तो हायड्रोक्साइलेज एन्झाईमने मेटाबोलाइज होतोय आणि तो एन्झाईम ॲबनॉर्मल असेल तर फिनिटोइनचं मेटाबॉलिझम होणार नाही प्रॉपर. फिनिटोइनचं ऍक्टिव्ह फॉर्म बॉडीत ॲक्युमुलेट होईल आणि त्याच्यामुळे फिनिटोइनची टॉक्झिसिटी होऊ शकते. ओके. त्याचप्रमाणे प्रोपॅनॉलॉल जो ड्रग आहे बीटा ब्लॉकर, तो पण हायड्रोक्साइलेज एन्झाईमने मेटाबोलाइज होतो. जर हायड्रोक्साइलेज एन्झाईम ॲबनॉर्मल असेल तर प्रोपॅनॉलचं मेटाबॉलिझम होणार नाही, ऍक्टिव्ह फॉर्म तसाच बॉडीमध्ये राहील आणि त्यामुळे रिस्पॉन्स वाढेल आणि त्यामुळं प्रोपॅनोलॉलमुळं हायपोटेन्शन त्या पेशंटमध्ये होण्याचे चान्सेस वाढतात. म्हणजे हायड्रोक्झिलेज एन्झाईम ॲबनॉर्मल असेल तर फॉल्टी ऑक्सिडेशन होतं. तर हे दोन्ही एक्झाम्पल फेज 1 ड्रग मेटाबॉलिझम रिॲक्शनशी रिलेटेड आहे. आता फेज 2 रिॲक्शनशी रिलेटेड काही फार्मेकोजेनेटिक्सचे एक्झाम्पल आहेत का? तर आहे. त्यामध्ये एन ॲसिटायलेशन नावाची जे फेज 2 रिॲक्शन आहे त्यासाठी एन ॲसिटिल ट्रान्सफरेज एन्झाईम लागतो. तोही जेनेटिकली डिटर्मिन आहे. इंडियाचा जर विचार केला तर मी तुम्हाला सांगितलंय 30 ते 40% लोकांमध्ये हा फास्ट ऍक्टिंग आहे आणि 60 ते 70% लोकांमध्ये स्लो ऍक्टिंग आहे. म्हणजे स्लो ऍक्टिंग लोक आहेत त्यामध्ये तो ॲक्युमुलेट होऊ शकतो आणि सॉरी ड्रगचं मेटाबॉलिझम हॅम्पर होऊ शकतो आणि ड्रग ॲक्युमुलेट होऊ शकतो, रिस्पॉन्स वाढवू शकतो. ओके. तर त्याला आपण फॉल्टी किंवा काय म्हणता येईल की ॲबनॉर्मल किंवा ॲसिटायलेटर स्टॅटस पेशंटचं काय आहे, फास्ट ॲसिटायलेटर स्टॅटस आहे की स्लो ॲसिटायलेटर स्टॅटस आहे, त्यावर ड्रगचं मेटाबॉलिझम डिपेंड असतं.
ज्या पेशंटमध्ये स्लो ॲसिटायलेटर स्टॅटस आहे, म्हणजे हा एन्झाईम ॲबनॉर्मल फॉर्ममध्ये आहे, स्लोली ड्रगचं मेटाबॉलिझम करतो, यामध्ये ड्रग ॲक्युमुलेट होऊन टॉक्झिसिटी होऊ शकते. तर आयसोनियाझाइड इंड्यूस पेरिफेरल न्यूरोपॅथी हे स्लो ॲसिटायलेटर स्टॅटसमध्ये जास्त दिसून येते. एन ॲसिटायलेशन रिॲक्शनने जे ड्रग मेटाबोलाइज होतात त्याचं निमोनिक आपण पाहिलेलं आहे, शिप, सल्फोनामाइड, हायड्रलाझाईन, आयसोनियाझाइड, प्रोकेनामाइड किंवा पीवरून पास आहे, पॅरामायनो सॅलिसायलिक ऍसिड. तर हे फार्मेकोजेनेटिक व्हेरिएशन मेटाबॉलिझम पॉइंट ऑफ व्ह्यू फेज टू रिएक्शनशी रिलेटेड आपण पाहिलेलं आहे. ओके. तर जे स्लो ॲसिटायलेटर स्टॅटसचे लोक आहेत त्यामध्ये काही साईड इफेक्ट जास्त दिसून येतात. INH मुळे पेरिफेरल न्यूरोपॅथी, डॅप्सोनमुळे हिमोलायसिस, हायड्रलाझाईनमुळे SLE, सिस्टेमिक ल्युपस इरायथेमॅटस, प्रोकेनामाइडमुळे SLE, हे साईड इफेक्ट ज्यांना स्लो ॲसिटायलेटर स्टॅटस पीपल आहेत, ज्यांच्यात एन ॲसिटिल ट्रान्सफरेज एन्झाईम हा स्लो ॲक्टिंग आहे, त्यामध्ये दिसून येतं. फास्ट ॲसिटायलेटर स्टॅटसमध्ये आयसोनियाझाइड इंड्यूस हिपॅटोटॉक्झिसिटीची चान्सेस जास्त असतात. तर ॲसिटायलेटर स्टॅटस नेचर ऑफ टॉक्झिसिटी डिसाईड करतं. ओके. ओके. आता तुम्हाला G6PD डिफिशियन्सी माहीत आहे? G6PD डिफिशियन्सी, G6PD डिफिशियन्सी, G6 पाहिजे. ओके, मी तुमच्याशी डिस्कस करतो. G6PD डिफिशियन्सी हे जे एन्झाईम आहे G6PD, हे एन्झाईम आरबीसीला स्टॅबिलिटी देतं, आरबीसीला स्टॅबिलिटी देतं. तर लाखामध्ये एखाद्या पर्सनमध्ये हे G6PD एन्झाईम ची डिफिशियन्सी असते. मग हे एन्झाईम आरबीसीला स्टॅबिलिटी देतो. जर हे एन्झाईम डिफिशियंट असेल तर आरबीसी ची स्टॅबिलिटी हॅम्पर होते. आणि अशा पेशंटमध्ये आपण ज्या ड्रगला ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी आहे असे ड्रग यूज केले तर ह्या पेशंटमध्ये आरबीसीचं लायसिस होतं, कारण आरबीसीची स्टॅबिलिटी कमी असते. आणि ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी असणारे ड्रग अशा पेशंटला जर यूज केले ज्यांच्या G6PD डिफिशियन्सी आहे, अशा पेशंटमध्ये हिमोलायसिसचा साईड इफेक्ट दिसून येतो. फॉर एक्झाम्पल प्रायमॅक्विन. प्रायमॅक्विन नावाचा जो ड्रग आहे हा आपण मलेरियात यूज करतो. ओके. त्यांना ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी आहे, त्यामुळं G6PD डिफिशियन्सी पेशंटमध्ये हिमोलायसिस ते प्रोड्यूस करतात. क्लोरोक्विन, क्विनिन ही G6PD डिफिशियन्सी पेशंटमध्ये हिमोलायसिस करू शकतात, पण चान्सेस कमी आहे. जास्त चान्सेस अँटी मलेरियामध्ये प्रायमेक्विन आहे. तर प्रायमेक्विनचा क्लासिकल ऍडव्हर्स इफेक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे G6PD डिफिशियंट पेशंटमध्ये हिमोलायसिस. ओके. त्याचप्रमाणे अदर ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी असणारे ड्रग्स, डॅप्सोन, प्रोग्वॅनिल, सल्फोनामाइड, क्वाट्रिमोक्झॅझोल, हेही G6PD डिफिशियन्सी असणाऱ्या पेशंटमध्ये हिमोलायसिस करू शकतात. तर ज्या पेशंटमध्ये एक आता पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की G6PD डिफिशियन्सी असते, हा एन्झाईम जर डिफिशियंट असेल तर काही ड्रगमुळं कोणते साईड इफेक्ट दिसून येतात? हिमोलायसिस, आरबीसीचं लायसिस होतं, हिमोलायसिस. कोणते ड्रग? ज्यांना ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी आहे, त्यातल्या त्यात हा तर तुम्हाला विचारायचा नाही, प्रायमॅक्विन. ओके. तर हे फार्मेकोजेनेटिक्स रिलेटेड एक्झाम्पल मी तुमच्याशी डिस्कस केलेलं आहे. आता खूप सारे एक्झाम्पल आहेत, त्यातले एक दोन लक्षात ठेवले तरी चालेल. त्यामध्ये अजून 3-4 एक्झाम्पल आहेत, ते मी तुमच्याशी डिस्कस करतो. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचे नाही, जस्ट नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू. फार्मेकोजेनेटिक्स मध्ये एक एक्झाम्पल दिलं मोर दॅन सफिशियंट आहे, अटिपिकल सुडोकोलिनिस्टरेटचं. त्याच्यापेक्षा बाकी एक्झाम्पल आर नॉट एक्सपेक्टेड इन द एक्झाम. फक्त एक नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू. आता G6PD डिफिशियन्सी पेशंटमध्ये कोणता ऍडव्हर्स इफेक्ट प्रायमॅक्विनमुळे दिसू शकतो, तर हिमोलायसिस तुम्हाला क्लिक झालं पाहिजे. ओके. पी ग्लायकोप्रोटीन ऐकलंय तुम्ही? पी ग्लायकोप्रोटीन ऐकलंय? पी ग्लायकोप्रोटीन, पी ग्लायकोप्रोटीन हा इफ्लक्स ट्रान्सपोर्टर, एक व्हेकल आहे, इफ्लक्स ट्रान्सपोर्टर, इफ्लक्स ट्रान्सपोर्टर. तर काही कॅन्सर सेलवर, सपोज ही कॅन्सर सेल आहे, त्याच्यावर हा
इफ्लक्स ट्रान्सपोर्टर प्रेझेंट असतो. तर त्याचं काम काय करतो तो, जर आपण अँटी कॅन्सर ड्रग दिलं तर ते कॅन्सर सेलमध्ये गेल्यानंतर हे इफ्लक्स ट्रान्सपोर्टर त्या अँटी कॅन्सर ड्रगला परत बाहेर टाकतो. आता अँटी कॅन्सर ड्रग साठी तो कॅन्सर सेलमध्ये अॅक्युमुलेट होणं गरजेचं आहे, पण पी ग्लायकोप्रोटीन त्या अँटी कॅन्सर ड्रगला कॅन्सर सेलमधून बाहेर फेकतो. त्यामुळे अँटी कॅन्सर ड्रगची ऍक्शन जी आहे ओके ती होत नाही. तर काही पेशंटमध्ये हे पी ग्लायकोप्रोटीन जे इफ्लक्स ट्रान्सपोर्टर आहे ते जास्त प्रमाणात कॅन्सर सेलवर दिसून येतात आणि त्यामुळं ते ओव्हर एक्सप्रेशन ऑफ पी ग्लायकोप्रोटीन जर असेल तर त्यामुळं त्या पेशंटमध्ये कॅन्सर सेलमध्ये अँटी कॅन्सर ड्रग ॲक्युमुलेट होऊ शकत नाही, त्यांची ॲक्शन होऊ शकत नाही आणि त्यामुळं अँटी कॅन्सर ड्रगला रेजिस्टन्स डेव्हलप होऊ शकतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर अजून एक MCQ तुमच्याशी डिस्कस करायचा आहे, मॅलिग्नंट हायपरथर्मिया. हा ॲडव्हर्स इफेक्ट जो आहे हा काही पेशंटमध्ये दिसून येतो. काय यूज केल्यामुळं, हॅलोथेन आणि अजून एक आहे सक्सिनिल कोलिन. सक्सिनिल कोलिन जरी यूज केलं तरी हा हॅलोथेन किंवा सक्सिनिल कोलिनमुळे मॅलिग्नंट हायपरथर्मिया हा ॲडव्हर्स इफेक्ट येतो. पण हा सगळ्याच पेशंटमध्ये ज्यांना आपण हॅलोथिन यूज करतो किंवा सक्सिनिल कोलिन यूज करतो तर सगळ्याच पेशंटमध्ये मॅलिग्नंट हायपरथर्मिया ॲडव्हर्स इफेक्ट दिसत नाही. काही पेशंटमध्ये दिसतो ज्याच्यात जेनेटिकली ॲबनॉर्मल प्रॉब्लेम आहे. कशाशी रिलेटेड आहे ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे, की एखादा जे सपोज हे आता स्केलेटल मसल आहे. ओके, स्केलेटल मसलमध्ये जे कॅल्शियम आहे ओके हे सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये स्टोअर असतं. ओके, सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम आणि हे कॅल्शियम जे सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम मधून स्केलेटल मसल मध्ये सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम जे असतं त्यात हे कॅल्शियम स्टोअर असतं. आता हे कॅल्शियम जे स्टोअर आहे तर हे रॅनोडिन रिसेप्टर जे आहेत, रॅनोडिन रिसेप्टर थ्रू हे कॅल्शियम सायटोप्लाझम मध्ये रिलीज होतं. तर काही पेशंटमध्ये म्हणजे काही पेशंटमध्ये हे रॅनोडिन रिसेप्टर हे ॲबनॉर्मल असतात आणि ॲबनॉर्मल असल्यामुळं काय होतं, ह्या पेशंटमध्ये हॅलोथिन दिल्यामुळं किंवा सक्सिनिल कोलिन दिल्यामुळं ह्या ॲबनॉर्मल रेनोडिन रिसेप्टर मधून जास्त कॅल्शियम बाहेर पडतं सायटोप्लाझम मध्ये स्केलेटल मसलच्या आणि कॅल्शियम जास्त बाहेर आल्यामुळं स्केलेटल मसलच्या सायटोप्लाझम मध्ये कॅल्शियम आल्यामुळं म्हणजे सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम मधून कॅल्शियम सायटोप्लाझम जे आहे स्केलेटल मसलचं त्यात रिलीज होतं. मग कॅल्शियम सायटोप्लाझम मध्ये वाढतं आणि त्याच्यामुळे स्केलेटल मसल कॉन्ट्रॅक्ट होतात आणि ते सिव्हिअर कॉन्ट्रॅक्शन असतं स्केलेटल मसलचं आणि त्याच्यामुळं मॅलिग्नंट हायपरथर्मिया होतं. त्यामुळं हीट प्रोडक्शन वाढतं आणि टेम्परेचर वाढतं, त्याला मॅलिग्नंट हायपरथर्मिया म्हणतात. तर याच्यातून तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, की त्या कोणत्या पेशंटमध्ये तो दिसतो, ज्यांच्यामध्ये ॲबनॉर्मल रॅनोडिन रिसेप्टर असतात. मग त्या रिसेप्टरसाठी तो जीन आहे, तो जीन मध्ये डिफेक्ट आहे, त्यामुळे ते रॅनोडिन रिसेप्टर ॲबनॉर्मल बनले आणि त्या पेशंटमध्ये ज्यांच्यात ॲबनॉर्मल रॅनोडिन रिसेप्टर आहेत अशाच पेशंटमध्ये हॅलोथेन किंवा सक्सिनिल कोलिन दिल्याने मॅलिग्नंट हायपरथर्मिया होतं. मग लाखामध्ये ते एखादा पेशंट असतो. बाकी पेशंटमध्ये 99,999 पेशंटला काही होणार नाही. पण त्या एका पेशंटला हॅलोथिन दिला आणि त्यामुळं मॅलिग्नंट हायपरथर्मिया होऊ शकतं जर रॅनोडिन रिसेप्टर ॲबनॉर्मल असेल. सक्सिनिल कोलिन दिला तर रॅनोडिन रिसेप्टर ॲबनॉर्मल असेल तर कॅल्शियमचं रिलीज सायटोप्लाझम मध्ये वाढून मॅलिग्नंट हायपरथर्मिया होऊ शकतो. तर मॅलिग्नंट हायपरथर्मिया ॲडव्हर्स इफेक्ट कोणत्या ड्रगचा आहे असा MCQ तुम्हाला आला तर हॅलोथिन किंवा सक्सिनिल कोलिन हे आन्सर तुम्हाला शोधायचं आहे. आता हे खूप डिटेलमध्ये आपण डिस्कस करतोय, परत येणारच आहे एक्झाम्पल. फक्त तुम्हाला एक लक्ष आता सध्या लक्षात राहणार नाही, परत जेव्हा आपण डिस्कस करू हॅलोथेन किंवा सक्सिनिल कोलिन मी जेव्हा डिस्कस करेल तेव्हा तुम्हाला ते मॅलिग्नंट हायपरथर्मिया माहित पाहिजे काय असतं काय नाही. ओके, आता तुम्हाला
वारफेरिन माहिती आहे? वारफेरिन कुठे यूज करतो वारफेरिन? वार्फ टॅबलेट, टॅबलेट वार्फ यूज करतात ना. कशासाठी यूज करता वार्फ टॅबलेट? यस सर, ब्लड थिनर. ब्लड थिनिंग साठी यूज करतो वारफेरिन. आणि वारफेरिन, वार्फ टॅबलेट मध्ये वारफेरिन नावाचा ड्रग आहे आणि ते विटॅमिन के डिपेंडंट क्लॉटिंग फॅक्टर सिंथेसिस होऊ देत नाही. विटॅमिन के डिपेंडंट क्लॉटिंग फॅक्टर कोणकोणते आहेत? तर फॅक्टर 2 आहे, फॅक्टर 7 आहे, फॅक्टर 9 आहे आणि फॅक्टर 10 आहे. 13 क्लॉटिंग फॅक्टर पैकी 2, 7, 9, 10 क्लॉटिंग फॅक्टरची सिंथेसिस हे वारफेरिन होऊ देत नाही आणि त्याच्यामुळं जे क्लॉग्युलेशन प्रोसेस आहे ती हॅम्पर होते आणि क्लॉटिंग होत नाही, रक्त पातळ राहतं. तर हे वार्फ नावाचं टॅबलेटमध्ये ड्रग जो असतो तो वारफेरिन असतो. काय असतो? वारफेरिन. आणि हा ड्रग कसा ऍक्ट होतो? हा वारफेरिन, आता जेव्हा मी अँटीकोएग्युलंट डिस्कस करेल तेव्हा ते डिटेलमध्ये येणारच आहे. तर वारफेरिन एक एन्झाईम इनहिबिट करतो, विटॅमिन के इपॉक्साइड रिडक्टेज. कोणता एन्झाईम तो इनहिबिट करतो? विटॅमिन के इपॉक्साइड रिडक्टेज. त्याला व्ही कॉर म्हणतात, विटॅमिन के इपॉक्साइड रिडक्टेज, त्याला व्ही कॉर असंही म्हणतात. ह्या एन्झाईमला वारफेरिन इनहिबिट करतो आणि त्याच्यामुळं फॅक्टर 2, 7, 9, 10 ची सिंथेसिस होत नाही आणि रक्त पातळ राहतं. म्हणजे वारफेरिनला ऍक्शनसाठी कोणत्या एन्झाईमला इनहिबिट करायचं आहे? विटॅमिन के इपॉक्साइड रिडक्टेज. त्यासाठी वारफेरिन त्या एन्झाईमला बाइंड झाला पाहिजे. मी तुमच्याशी डिस्कस केलेलं आहे लॉक अँड की मॉडेल एन्झाईम मध्ये. एन्झाईम इनहिबिशन साठी ड्रग पहिले बाइंड झाला पाहिजे एन्झाईमला, बरोबर आहे का नाही? तेव्हाच ते एन्झाईम इनहिबिट होणार आहे, बरोबर आहे? तर वारफेरिन काय करतो? विटॅमिन के इपॉक्साइड रिडक्टेज एन्झाईमला बाइंड होतो आणि विटॅमिन के इपॉक्साइड रिडक्टेज एन्झाईम म्हणजे व्ही कॉर एन्झाईमला इनहिबिट करतो. त्यामुळे 2, 7, 9, 10 सिंथेसिस होत नाही, क्लॉटिंग फॅक्टर सिंथेसिस नाही झाली तर रक्त पातळ राहतं. त्यासाठी वारफेरिनला व्ही कॉर एन्झाईमला बाइंड होऊन त्याला इनहिबिट करणं गरजेचं आहे. तर काही लोकांमध्ये हा व्ही कॉर एन्झाईम ॲबनॉर्मल असतो आणि त्यामुळे वारफेरिन तिथं बाइंडच होऊ शकत नाही. आणि वारफेरिन बाइंड नाही झालं तर वारफेरिनची ऍक्शन येईल का? नाही येणार. तर त्या पेशंटमध्ये वारफेरिन हा कौमेरिन अँटागोनिस्ट अँटीकोएग्युलंट आहे. वारफेरिन हा कौमेरिन अँटीकोएग्युलंट आहे. तर कौमेरिन अँटीकोएग्युलंट मध्ये एक ड्रग वारफेरिन आहे, तर त्या कौमेरिन अँटीकोएग्युलंटची ऍक्शन त्या पेशंटमध्ये येणार नाही ज्याच्यामध्ये ॲबनॉर्मल व्हीकॉर एन्झाईम आहे. लक्षात आलं? ॲबनॉर्मल व्हीकॉर एन्झाईम आहे. मग त्यामध्ये वारफेरिन देऊन उपयोगच नाही, कारण वारफेरिन त्या व्हीकॉर एन्झाईमला बाइंड होत नाही, त्याला इनहिबिटच करत नाही, कारण तो ॲबनॉर्मल एन्झाईम त्या वारफेरिनला बाइंडच होऊ देत नाही. लक्षात आलं? म्हणजे वारफेरिन काही पेशंटमध्ये उपयुक्त ठरत नाही ज्यांच्यामध्ये कोणता एन्झाईम ॲबनॉर्मल असेल? व्हीकॉर. व्हीकॉर म्हणजे विटॅमिन के इपॉक्साइड रिडक्टेज. लक्षात आलं? आता आज तुम्हाला हे लक्षात येणार नाही, जेव्हा मी अँटीकोएग्युलंट डिस्कस करेल त्यावेळेस ते लक्षात येईल तुम्हाला. आता त्यानंतरचं एक्झाम्पल आहे फार्मेकोजेनेटिक्सशी रिलेटेड. काही लोकांमध्ये आयरिस आणि कॉर्निया यामधला जो अँगल असतो त्याला आयरिडो कॉर्नियल अँगल म्हणतो, तो नॅरो झालेला असतो. आणि अशा पेशंटमध्ये ज्यांच्यात नॅरो आयरिडो कॉर्नियल अँगल आहे त्या पेशंटमध्ये आपण जर मिड्रॅटिक्स यूज केले तर अटॅक ऑफ ग्लाउकोमा प्रेसिपिटेट होतो. त्यामुळं मिड्रॅटिक्स ड्रग, ॲट्रोपिन लाईक ड्रग, नॅरो आयरिडो कॉर्नियल अँगल असेल तर अशा पेशंटमध्ये कॉन्ट्राइंडिकेटेड आहे. तर हे फार्मेकोजेनेटिक्सचे एक्झाम्पल मी तुमच्याशी डिस्कस केले. यामधलं एकच एक्झाम्पल फार्मेकोजेनेटिक्समध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही अटिपिकल सुडोकोलिनिस्टरेजचं लक्षात ठेवलं तरी चालेल. ओके. मी बाकीचे एक्झाम्पल फक्त जस्ट तुमच्या नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू डिस्कस केलेले आहेत. ओके.
तर फार्मेकोजेनेटिक्स मध्ये आपल्या याच्यामध्ये ड्रगच्या ऍक्शनसाठी ज्या ज्या गोष्टी महत्वाच्या असतात ते सगळे की डिटर्मिनंट्स हे जेनेटिकली डिटरमाइन असतात. बरोबर आहे. तर त्या जीन मध्ये डिफेक्ट असेल तर ते डिटर्मिनंट्स जे की डिटरमाइन्स ते ॲबनॉर्मल फॉर्म मध्ये प्रेझेंट असतील तर ड्रगचा रिस्पॉन्स हा अल्टर होऊ शकतो. तर फार्मेकोजेनेटिक्स फॅक्टर्स मध्ये अटिपिकल सुडोकोलिनिस्टेरसचे एक्झाम्पल सक्सिनिल कोलिनचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ऍसिटायलेटर स्टॅटस मध्ये फास्ट आणि स्लो ऍसिटायलेटर स्टॅटसचे एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवू शकतात. G6PD डिफिशियन्सी पेशंट मध्ये हेमोलायसिस प्रायमेक्विनमुळे होतं ते तुम्ही लक्षात ठेवू शकतात. ओके. त्याचप्रमाणे तुम्ही हॅलोथेन किंवा सक्सिनिल कोलिन काही पेशंटमध्ये ज्याच्यात रॅनोडिन रिसेप्टर ॲबनॉर्मल आहे त्यात कोणता ऍडव्हर्स इफेक्ट करेल? हॅलोथेन आणि सक्सिनिल कोलिन. हॅलोथेन आणि सक्सिनिल कोलिन कोणता ऍडव्हर्स इफेक्ट करतील ज्याच्यात ॲबनॉर्मल malignant hyperthermia. मॅलिग्नंट हायपरथर्मिया करतील? बरोबर आहे. ज्याच्यात हम्म. विकॉर एन्झाईमच ॲबनॉर्मल आहे त्याच्यामुळे वारफेरिन त्या एन्झाईमला बाइंड होऊ शकत नाही आणि इनिबिट करू शकत नाही. अशा पेशंटमध्ये वारफेरिन लाईक ड्रग म्हणजे जे कौमेरिन ग्रुपचे ड्रग आहेत ते इफेक्टिव्ह राहत नाही. म्हणजे असं नाही की वार्फ दिल्यानंतर सगळ्याच पेशंटला इफेक्ट येणार आहे. एखादा लाखात एखादा पेशंट असू शकतो की ज्यात वार्फचा इफेक्टच नाही येते. का नाही येते? कारण वार्फ ज्याच्यावर ऍक्ट होणार आहे ज्या एन्झाईमला इनिबिट करणार आहे तोच ॲबनॉर्मल फॉर्म मध्ये असेल आणि वार्फचं बाइंडिंग त्या एन्झाईमला त्यामुळे होत नसेल तर वार्फ त्या एन्झाईमला इनिबिटच नाही करू शकत. तर लाखामध्ये एखादा पेशंट तो पण असू शकतो. तर हे काही फार्मॅकोजेनेटिक फॅक्टरचे एक्झाम्पल मी तुमच्याशी डिस्कस केले. आता राहिलेला पार्ट आपण उद्या डिस्कस करूया. त्यामध्ये टॉलरन्स महत्वाचा आहे, प्लॅसिबो नॉसिबो ह्या टर्मिनॉलॉजी महत्वाच्या आहेत. ओके. तर काही फॅक्टर मी तुमच्याशी डिस्कस केले. डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा उद्देश एवढाच आहे की तुम्हाला काही काही गोष्टी अंडरस्टँडिंग झाल्या पाहिजे. एक्झाम मध्ये हे सगळं डिटेलमध्ये लिहायचं नाहीये. प्रत्येक फॅक्टर मध्ये एखादं दोन एक्झाम्पल तुम्हाला माहित पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे अँसर लॉंग क्वेश्चनचं लिहिणं ह्या टॉपिक पॉइंट ऑफ व्ह्यू इझी आहे. इतकं डिटेलमध्ये आपण जे डिस्कस केलं त्याची गरज नाही. एक एक फॅक्टर मध्ये एक ते दोन एक्झाम्पल सफिशियंट आहे. फक्त बुक्स मध्ये आहेत त्यामुळे आपल्याला हा टॉपिक जे बुक्स मध्ये आहे ते सर्व गोष्टी डिस्कस करणं महत्वाचं आहे. शानबाग किंवा केडी त्रिपाठी मध्ये त्यामुळे आपण ते डिस्कस करत आहोत आणि त्यामुळे सिस्टेमिक फार्मॅकॉलॉजीचे काही कन्सेप्ट तुम्हाला लक्षात होऊन येणार आहेत. तर त्यासाठी आपण ते डिस्कस करत आहे. तर ठीक आहे. राहिलेला टॉपिक आपण उद्या संध्याकाळी डिस्कस करूया.